आपण पहिले 10 अध्याय पूर्ण केलेले आहेत आणि दुसऱ्या मॉड्यूलच्या शेवटाला बसलो आहोत आपण. 11वा आणि 12वा अध्याय. 11वा अध्याय थोडा फास्ट आपला होतो. झाला तर कदाचित आज पण होऊन जाईल किंवा अजून एका दिवसात मॅक्सिमम आपला अध्याय संपून जाईल. त्यात विशेष कन्सेप्ट जास्त नाही आहेत, संकल्पना जास्त नाही आहेत, जस्ट स्ट्रेट फॉर रिडिंग आहे याच्यामध्ये. आणि मग पुढच्या 2 आठवड्यांमध्ये आपण 12वा अध्याय संपवू आणि जन्माष्टमीच्या आधी आपण दुसरं मॉड्यूल संपवून जन्माष्टमी दुसरी परीक्षा संपवून, जेणेकरून 2 रविवार जन्माष्टमीला ब्रेक आपल्याला देता येईल आणि जन्माष्टमी झाल्यानंतर आपण पुढचं मॉड्यूल जे आहे ते सुरू करू शकू. आणि या स्पीडनं आपण गेलो तर निश्चितपणे बरोबर 1 वर्षाने डिसेंबरमध्ये आपण चालू केलेलं होतं. डिसेंबरमध्ये आपलं भगवद्गीता संपू शकेल. तर कारण का शेवटच्या मॉड्यूलमध्ये 13वा अध्याय सोडला तर बाकी जास्त काय कन्सेप्ट जास्त कशात नाही आहेत. 3 गुणावर जास्त आणि 13वा आणि 15वा अध्याय सोडला एक. जास्त कन्सेप्ट कुठल्या अध्यायात विशेष नाही आहेत अशा. मुख्य सगळ्या 3 गुणावर आधारित गोष्टी आहेत सगळ्या. आणि ते शेवटचं मॉड्यूल अजून फास्ट होतं ॲक्च्युली. सगळ्यात जास्त वेळ पहिल्या मॉड्यूल लागतो. तर कन्सेप्ट खूप आहेत आणि दुसऱ्या मॉड्यूलला विशेषतः 9वा अध्यायाला खूप जास्त वेळ लागतो. तर आपण 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शनामध्ये आज प्रवेश करणार आहोत. ओके. तर या अध्यायाची लिंक काय आहे मागच्या अध्यायाशी? का बरं विश्वरूप दर्शन दाखवावं अशी इच्छा अर्जुनानं प्रकट केली भगवंतासमोर? कारण का मागच्या अध्यायामध्ये शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, अथवा किम न बहुन एतेन किम ज्ञानेन तव अर्जुना विष्टभ्याहमिदं कृष्ण एकांशेन स्थितो जगत. की तुला या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायची गरज काय माझ्या विभूतींविषयी? माझ्या एका अंशाद्वारे सगळं जग व्याप्त करून आहे. माझ्या 1/4 अंशाद्वारे, एका अंशाद्वारे हे सगळं जग माझ्यामध्ये व्याप्त आहे. आणि साहजिकच अर्जुनाची उत्सुकता वाढत चालली आहे. सो पहिलं कारण विश्वरूप दाखवायची इच्छा प्रकट करत आहेत अर्जुन. उत्सुकता वाढत चालली आहे. कारण का भक्ती अशी गोष्ट आहे की जेवढी अधिक करू तेवढी उत्सुकता वाढत जाते. जेवढं अधिक श्रवण करू तेवढी श्रवण करायची इच्छा वाढत जाते. जेवढं अधिक ऐकू तेवढं अजून ऐकायची इच्छा वाढते. आणि जेवढं भगवंताशी अधिक जाणून घेऊ ती जाणून घ्यायची इच्छा अधिक वाढते. कारण भक्ती नित्य नवायमान आहे. बाकी सगळे विषय एकदा ऐकले की बोर होतात, पण भक्ती कधीच बोर करत नाही. ओके. म्हणून 12व्या स्कंदात श्लोक येतो, तदैव रम्यम रुचिरम नवम नवम तदैव शश्वन् मनसो महोत्सवम तदैव शोकार्णवशोषणम नृणाम उत्तम श्लोक यशो न गीयते. तदैव रम्यम रुचिरम नवम नवम, प्रत्येक वेळी ती नवीन नवीन वाटते. मनसो महोत्सवम, ते मनाला उत्सव निर्माण करते. का? शोक अर्णव शोषम नृणाम, कारण त्या भक्तीमध्ये शोकाचा सागर नष्ट करायची क्षमता आहे. सो 10व्या अध्यायातच अर्जुन मान्य केले भगवंतांना की तुम्ही परमब्रह्म परमधाम पवित्रम परम भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम सगळं मान्य केलं अर्जुन भगवंताप्रती. पण तरी पण तरी पण काय झालं? तरी पण अर्जुना विभूती ऐकायच्या होत्या. तर 2 कारणामुळे, एक तर अजून ऐकायची इच्छा आहे, तुमच्यावर जेवढं ऐकायचं तेवढं कमीच आहे. आणि दुसरं की सामान्य माणसाला जगामध्ये बघून कसं भगवंताचं स्मरण करता येईल, ही करुणा अर्जुनाच्या मनामध्ये आली होती. आणि म्हणून हे विभूती दर्शन दाखवायचं जी विनंती आहे ती अर्जुनानं श्रीकृष्णाला केली होती. आणि आपण मागच्या वेळी खूप फटाफट बघितलं कशा काय भगवंताच्या विभूती आहेत. प्रत्येक गोष्टीवर सर्वोच्चता जी आहे ती भगवंताचं प्रतिनिधित्व करते. सो हा विभूती योग. आणि त्या विभूती योगानंतर जे भगवंत म्हणले की मी सर्वत्र व्यापून आहे, तर सर्वत्र व्यापून कसे आहात हे जर माझ्या डोळ्यात दिसलं तर मला आनंद होईल, माझी संतुष्टी होईल. कारण का जेवढं तुमच्याबद्दल बघू तेवढं कमीच आहे, जेवढं ऐकू तेवढं कमीच आहे. जसं चैतन्य महाप्रभू कथा ऐकायचे, भागवत कथा कोणाकडनं? गदाधर पंडितांकडनं. आणि गदाधर पंडित कथा ऐकल्यानंतर संपूर्ण ध्रुव कथा आणि प्रल्हाद महाराजांची कथा ऐकायचे आणि म्हणजे परत सांगा, परत गदाधर पंडित सांगायचे, पण परत सांगा. हे असं दिवसातनं वारंवार बऱ्याच वेळा व्हायचं. म्हणून भागवतला काय म्हणलं? रसमालयम. कृष्ण कथा आहे रसमालयम आहे. रसमालयम म्हणजे काय? आलय. आलय लय म्हणजे
बेशुद्ध पडणे. आलय म्हणजे कथा ऐकून बेशुद्ध पडणे. सो इतकी कथा आपण कथेचं पान केलं की आपण बेशुद्ध पडलं पाहिजे. पर उठलं पाहिजे, पर बेशुद्ध पडलं पर उठलं पर बेशुद्ध पडलंय, ह्याला अंतच नाहीये. का? कारण जेवढा आपण पिऊ तेवढी प्यायची क्षमता वाढतीये, जेवढा ऐकू ऐकायची क्षमता ही वाढत आहे. हा फरक आहे कृष्ण कथा आणि इतर गोष्टीमध्ये. सो अर्जुनला अजून संतुष्ट व्हायचं आहे. हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण की कृष्णाला मान्य केलं नाही की भगवंत आहेत, मला अनुभूती आहे कृष्णाविषयी, पण उद्या कलियुगामध्ये आपल्यासारख्या लोकांना फसवण्यासाठी भरपूर साधू पाखंडी भोंदू येतील, जे स्वतःला परमेश्वर मानतील आणि स्वतः परमेश्वर मला शरण या म्हणतील. त्या लोकांना त्या लोकांचं पाखंड बाहेर काढण्यासाठी, की जर जर बाबा तो खरोखर परमेश्वर असेल तर तो विश्वरूप दाखवू शकतो का? जर विश्वरूप दाखवू शकत नसेल तर त्याला परमेश्वर म्हणून स्वीकारता येणार नाही. ही गोष्ट लोकांच्या डोक्यात आली पाहिजे. ही कन्सेप्ट लोकांना समजली पाहिजे. म्हणून उद्या कोणी थोटांडपणे किंवा पाखंडीपणे स्वतः परमेश्वर मानू नये, जे दुर्दैवानं कलियुगात खूप मोठ्या प्रमाणात चालतं. प्रत्येक सुद्धा देव मानतो, प्रत्येक जण आपल्या गुरुचा देव मानतो. आमचे गुरुच देव आहेत, आमचे गुरुच परमेश्वर अवतार आहेत, आमचे गुरुच कृष्ण आहेत. मला वाटलं सर असं इतक्या मोठ्या प्रमाणात नसेल हे, पण मी प्रत्यक्ष अनुभवलंय हे. मी ज्यावेळी नवी मुंबईत राहत होतो नोकरी करता करता BRC मध्ये, सो बरेचदा माझा जॉब पूर्ण व्हायचा बेसवरती मी लोकल ट्रेनमध्ये जॉब करायचो. सो लोकल ट्रेनमध्ये जॉब करत उभं होतो मी, आणि एक माणूस आला व्यवस्थित सूट बूट घातलेला, म्हणजे असं त्याला वाटलं असं कुठला असं बिंडक वाटत होता, शिकला व्यवस्थित सूट वाटलेला, असं काइंड ऑफ CEO टाईप माणूस होता लोकल ट्रेनमध्ये. आणि माझ्यासमोर आला आणि म्हणला की भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला आहे ऑलरेडी, सत्ययुग प्रकट झालेला आहे म्हणले ऑलरेडी. आणि त्याने कुठला फोटो दाखवला मला, एक पुरुषाचा आणि बाईचा. बाई काळी कुट्ट होती, साऊथ इंडियातली काळी काळी अम्मा ज्याला म्हणतो आपण ती, आणि पुरुष दाढीवाला, असा घाणेरडा दाढीवाला पुरुष होता. म्हणलं हे कृष्ण आहेत, शी कृष्ण सर्वाकर्षक आहेत, हे दाढीवाले असे कृष्ण कसे घाणेरडे सगळे एवढे. म्हणले हेच कृष्ण आहेत आणि ही राधाराणी आहे. आणि मंत्र म्हणे कलियुगात आहे, ओम भगवती सवय भगवतीला मग काहीतरी मंत्र दिला. म्हणले या मंत्रात जप कर, हा हरिकृष्ण मंत्र सोडून दे. मित्र म्हणलं ठीक आहे, हरकत आहे. तिथं वाद घालू नको. ते कार्ड घेतलं आणि माझ्या पाकिटात ठेवलं मी आणि येऊन गेलो, आणि नंतर कार्ड ते कचरा फेकून दिलं. पण अशी माणसं आता कलियुगात पण आहेत जिवंत, स्वतः परमेश्वर मानतात. आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आहेत, स्वतः परमेश्वर मानतात. नवी मुंबईमध्ये आहे एक माणूस जो म्हणतो मीच कृष्ण, म्हणजे माझी बायको राधा, हा माझा भाऊ बलराम. मीच राम, ही माझी बायको सीता, हा माझा भाऊ लक्ष्मण. मीच विष्णू, ही माझी बायको लक्ष्मी, हा माझा भाऊ शेष. असं म्हणणारा माणूस कलियुगात अजून जिवंत आहे नवी मुंबईमध्ये. आणि त्याचे हजारो लाखो फॉलोअर्स पण आहेत त्यावेळी दीक्षा घेणारे. सो अशा लोकांचं पाखंड बाहेर काढण्यासाठी हे विश्वरूप दाखवावं, असं अशी विनंती जी आहे अर्जुनाने भगवंतांना केलेली आहे. ओके. अर्जुन उवाच मत् अनुग्रहाय परमं गुह्यम् आध्यात्मसंगितं यत् यत्त्वैकत्वं यत्तो एक यत्तो यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. अर्जुन म्हणाला, या परमगुह्य आध्यात्मिक विषयाबद्दल तुम्ही कृपावंत होऊन जे उपदेश दिले आहेत ते ऐकून माझा मोह नष्ट झालेला आहे. सो ऑलरेडी माझा मोह नष्ट झालेला आहे. मागचे सगळ्या वशीच्या 7व्या 8व्या 9व्या अध्यायात भगवंतांनी अनेकदा सांगितले की मी कसा अधिकारण आहे, मी सर्वांचा स्त्रोत कसा आहे, मी सगळ्यांचा पालनकर्ता कसा आहे, मी सगळ्यांचा संहार कसा आहे, भगवंतांनी सांगितले. 9व्या अध्याय समोर सांगितले सगळं माझ्यापासून निर्माण होतं, सगळं मीच वापरून आहे. 10व्या अध्याय पण सांगितले अहम सर्वस्य मत्तम सर्व प्रवर्ते, जे काय भौतिक आध्यात्मिक आहे त्याचा स्त्रोत मी आहे. आणि सर्वांच्या ठिकाणी मी परमात्मा रूपाने सर्वत्र स्थित आहे, किंवा माझ्या अवतारांच्या रूपाने मी सगळं मेंटेन करत आहे. आपण चतुश्लोकी भागवतम गीता पाहिली आपण, तर त्या रूपात सगळं मी करतो ऑलरेडी. सो हे ऐकून अर्जुनची खात्री पटलेली आहे. आणि म्हणतो अर्जुन म्हणतो ना परम ब्रह्म परम धामम. सो माझा मोह नष्ट झालेला आहे, तरी पण मला ऐकायची इच्छा आहे. का ते पुढे अर्जुन सांगेल. ओके. तर तात्पर्याचे प्रभुपाद म्हणतात दुसऱ्या परिच्छेदामध्ये, आता अर्जुनाविषयी सांगायचे तर तो म्हणतो की माझा मोह नष्ट झाला आहे. याचा अर्थ असा की अर्जुन हा श्रीकृष्णाचा साधारण मनुष्य किंवा आपला मित्र असं समजत नाही, तर तो श्रीकृष्णाला सर्व कारणांचे आधी कारण समजतो.
अर्जुन अत्यंत प्रबुद्ध झाला आहे आणि श्रीकृष्णाचा आपला महान मित्र म्हणतो आनंदात आहे. परंतु तो विचार करत आहे की जर आपण श्रीकृष्णांना अधिकार म्हणून स्वीकार केला तर इतर याप्रमाणे इतरही त्यांचा याप्रमाणे स्वीकार करतीलच असे नाही. म्हणून सर्वांकरता श्रीकृष्णांचे दिव्य स्वरूप प्रस्थापित करण्यासाठी तो श्रीकृष्णांना विश्वरूप प्रकट करण्याची विनंती करत आहे. सो एकदा ऐकून कलियुगातल्या सामान्य माणसाला कळणार नाही. वारंवार 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 सांगायला लागतं, वारंवार वारंवार प्रकट करायला लागतं. पण कलियुगासाठी जे श्लोक लिहिलेत ते बघा, रिपिटेड श्लोक आहेत. ठीक आहे. हरेर्नाम केवलम कलो नास्ते गतिरंता. एकदा सांगून होत नाही हरेर्नाम केवलम. ओके. 3 वेळा हरे नाम. का? त्याचे दुसरा पर्याय नाही आहे. आणि दुसरा अर्थ आहे हरे नाम केवलम. सो कलियुगातला माणूस म्हणेल नाही मी ज्ञानयोग करतो, नाही चालणार कलियुगात ज्ञानयोग, हरे नाम केवलम. नाही मी अष्टांग करतो, नाही चालणार कलियुगात, हरे नामेव केवलम. उपाय नाही. नास्तेव नसतो. कुठला काही वकील माणूस असेल आणि तो काहीतरी क्लुप्ती काढेल, त्यातनं काहीतरी फाटा फोडतील, वाटा काढेल आणि हरिनामच दूर जाईल. सो प्रभुपादांनी काय केले आपल्या तात्पर्यामध्ये, भागवतच्या सीसीच्या आणि गीते तात्पर्यामध्ये वारंवार आपल्याला हॅमर केलेला आहे की आपण शरीर आपण आत्मा, आपण शरीर आपण आत्मा, आपण शरीर आपण आत्मा आहोत. हे वारंवार हॅमर केलेलं आहे, वारंवार तोच तोच कन्सेप्ट सांगितलाय. एकदा एक पत्रकार श्री प्रभुपादांना विचारतो की प्रभुपाद स्वामीजी तुम्ही किती वेळा तेच तेच लिहिलं, कृष्ण पूर्णपुरुष भगवंत आहेत, कृष्ण विशेषतः कृष्ण पुस्तक जे प्रभुपादांचं लंडनमध्ये फेमस झालं होतं जॉर्ज हॅरिसनच्यामुळं. सो ते पुस्तक त्या पत्रकारानं वाचलं होतं. आणि ते पुस्तक वाचल्यावर पत्रकार विचारतो प्रभुपादांना की किती वेळा तेच 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 कृष्ण पुरुष भगवंत आहेत, कृष्ण पुरुष भगवंत आहेत, कृष्ण पुरुष भगवंत आहेत. प्रभुपाद म्हटले इतकं लिहूनही तुम्हाला कळत नाही अजून. इतकं लिहूनही तुम्ही त्याचा स्वीकार करत नाही आहात. आणि म्हणून मला वारंवार वारंवार लिहावं लागतंय. सो कलियुगात माणसाचा विसर लगेच पडतो. कलियुगात माणूस लगेच मोहग्रस्त होऊ शकतो. आणि म्हणून वारंवार या गोष्टीचं हॅमरिंग केलेलं आहे. ही भीती अर्जुना पण वाटते की हे कलियुगातले माणसं सहजगत्या स्वीकारणार नाहीत. त्यांच्यासाठी काही टँजिबल दिसलं पाहिजे. आणि म्हणून हे विश्वरूप मला दाखवायची आवश्यकता आहे. वास्तविकपणे जेव्हा मनुष्य श्रीकृष्णाचे विश्वरूप पाहतो तेव्हा तो अर्जुनाप्रमाणे भयभीत होतो. परंतु श्रीकृष्ण इतके दयाळू आहेत की आपले विश्वरूप प्रकट केल्यावर ते पुन्हा आपले मूळ रूप धारण करतात. श्रीकृष्णाकडे आपल्या हितार्थ बोलत असल्याचे अर्जुन स्वीकारतो. म्हणून आपल्या बाबतीत जे काही घडत आहे ते श्रीकृष्णांच्या कृपेमुळेच घडत आहे हे तो मान्य करतो. त्याला आता पक्की खात्री पटली आहे की श्रीकृष्ण सर्व कारणांचे कारण आहेत आणि तेच प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित आहेत. ओके. भवाप्यहो हि भूतानां श्रुतो विस्तारशो मया त्वतः कमलपत्राक्ष महात्म्यम अपि चाव्ययम्. ओके. हे कमलनयना, जीवांची उत्पत्ती आणि लयाबद्दल मी तुमच्याकडनं सविस्तरपणे ऐकले आहे आणि मला तुमच्या अगाध अव्ययी महात्म्याची अनुभूती झाली आहे. सो कुठं कुठं आधी सांगितलंय, आतापर्यंतच्या अध्यायामध्ये कुठं सांगितले आधी उत्पत्ती आणि लयाबद्दल तुमच्याकडून कुठे ऐकले भगवंताकडनं? विशेषतः 9व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 4 ते 10 मध्ये म्हणतात मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मस्थानि सर्वभूतानि न चाहं तेषु अस्थितः. मी प्रत्येक ठिकाणी मया ततमिदं सर्वं जगत अव्यक्त मूर्तिना, सगळं जग माझ्यावर स्थित आहे पण मी जगावर स्थित नाहीये. आणि भगवंत अनावजी पण देतात यथा आकाश स्थितो नित्यं वायू सर्वत्र गोमहान तथा सर्वाणि भूतानि मस्थानित्युपधारयः. सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकां कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजामहं. वारंवार भगवंताची पुष्टी करत आहेत, वारंवार भगवंत त्याच्याविषयी सांगत आहेत. ओके. आणि तेच अर्जुन म्हणतो तुमच्याकडनं ऐकलेलं आहे मी, असं काही नाही मला ऐकलेलं नाही आहे, मला माहिती आहे ऑलरेडी. आणि नुसतं ऐकलेलं नाही आहे तर च्या अव्ययम, तुमच्या या अव्यय महात्माची अनुभूती पण मला झालेली आहे. सो मला काही गरज नाही विश्वरूपाची. ओके. हेच अर्जुन सांगत आहे. अर्जुन हे सुद्धा माहीत आहे की भगवंत जरी सर्व वस्तूंच्या उत्पत्तीला प्रयाला कारणीभूत असले तरी त्या सर्वांपासून अलिप्त असतात. त्याचं स्वरूप या सगळ्यापासून वेगळं आहे.
त्याच्या शक्तीच्या रूपात आणि विस्ताराच्या रूपात, परमात्म्याच्या रूपात ते प्रत्येक कणाकणामध्ये आहेत. पण त्याचं सच्चिदानंद स्वरूप जे आहे त्या रूपानं ते पूर्णपणे अलिप्तपणे आहेत त्या त्याच्यातनं. 9व्या अध्यायात भगवंतांनी सांगितल्यामुळे ते सर्वव्यापी आहेत, पण तरी व्यक्तिशः ते सर्वत्र उपस्थित नाहीत. हेच श्रीकृष्णाचे अचिंत्य ऐश्वर्य आहे आणि अर्जुनाने आपल्याला संपूर्ण माहीत असल्याचे मान्य केले आहे. ओके. एवं एतद् यथा आत्थं त्वम् आत्मानं परमेश्वर द्रष्टुम् इच्छामि ते रूपम् ऐश्वरं पुरुषोत्तमम्. हे पुरुषोत्तम, हे परमेश्वर, तुम्ही स्वतः वर्णन केल्याप्रमाणे तुमचे मूळ स्वरूप मी जरी माझ्यासमोर पाहत असलो तरी या प्राकृत सृष्टी तुम्ही कसे प्रविष्ट झाला आहात हे मी पाहू इच्छितो. मला तुमचे ते रूप पाहण्याची इच्छा आहे. की जरी मला मान्य आहे सगळं सच्चिदानंद रूप मान्य तुमचं, तुमचं मूळ रूप मी प्रत्यक्ष पाहतोय. बघा अर्जुन हे माहिती, हे पण माहिती आहे की जे पाहतोय रूप ते कसलं भगवंताचं मूळ रूप आहे. हेही भगवंतांना अर्जुनाला माहित आहे. तरी पण अर्जुनाला अजून काहीतरी पाहायची इच्छाही आहे. वेगळं काहीतरी पाहायची इच्छा आहे. का वेगळं पाहायची इच्छा आहे? लोकांच्या कल्याणासाठी. ओके. स्वतःची उत्सुकता वाढवण्यासाठी, स्वतःची संतुष्टी वाढवण्यासाठी. येन केन प्रकारे मन कृष्ण निवेश आहे. जो शुद्ध भक्त असतो तो येन केन प्रकारानं भगवंताला स्मरण करायचा प्रयत्न करत असतो. तर येन केन प्रकारे काहीतरी भगवंताविषयी ऐकायची इच्छा असते, काहीतरी भगवंताविषयी वाचायची इच्छा असते, काहीतरी भगवंताचं नामस्मरण करायची इच्छा असते. अशी इच्छा आपल्याला होत असेल तर आपण ओळखायचं आपण भक्तीमध्ये प्रगतिमान होत आहोत. आपण निष्ठेकडे हळू वाटचाल करतो, अनर्थ निवृत्तीकडे निष्ठेकडे वाटचाल करतात. की प्रत्यक्ष काही ना काहीतरी मला पाहिजेच भगवंताविषयी. वाचायला, सेवा करायला, जप करायला, स्मरण करायला, बघायला, फिरायला काही ना काहीतरी भगवंताविषयी पाहिजे माझ्या हातात. असा विचारच्या मनात असेल तर हा अव्यर्थ कालत्वम, हा भाव स्तरावरचा गुण आहे. सो आपण हळूहळू तिकडं वाटचाल करतात. अजून त्या स्तरावर पूर्ण गेलेलं नाही होत आपण. हे सिम्टम आहे, लक्षण आहे भक्तीमध्ये प्रगती करण्याचं. आपली सेवा भगवंत स्वीकारत आहेत हे ओळखण्याचं. सो आपली सेवा भगवंत स्वीकारत लक्षण काय? सेवा करायची इच्छा वाढणं, अर्पण करायची इच्छा वाढणं, जप करायची इच्छा वाढणं, श्रवण करायची इच्छा वाढणं, कीर्तन करायची इच्छा वाढणं. हे वाढत असेल तर सेवा भगवंत स्वीकारत आहेत. सो अर्जुनाची इच्छाही, त्याची उत्सुकताही वाढत आहे. ओके. भगवान श्रीकृष्णांनी म्हणले आहे की ते आपल्या विभूतींद्वारे या भौतिक जगात प्रविष्ट झाल्याने भौतिक जग निर्मित आणि कार्यरत झाले आहे. आता अर्जुनाबद्दल सांगायचे तर श्रीकृष्णांच्या सांगण्यावर त्याचा दृढ विश्वास आहे. परंतु भावी काळातील ज्या लोकांना श्रीकृष्ण हे साधारण मनुष्य आहेत असे वाटेल त्या लोकांची खात्री पटवण्याकरता अर्जुन श्रीकृष्णांचे विराट रूप पाहू इच्छितो. हे विराट रूप पाहून तो जाणू इच्छितो की भौतिक सृष्टीपासून श्रीकृष्ण जरी अलिप्त असले तरी या सृष्टीमध्ये ते कसे कार्य करीत आहेत. या श्लोकामध्ये अर्जुनाने श्रीकृष्ण पुरुषोत्तम म्हणून संबोधनही महत्वपूर्ण आहे. श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान असल्यामुळे ते अर्जुनाच्या अंतर्यामी उपस्थित आहेत. यास्तव ते अर्जुनाची इच्छा जाणतात. भगवंत जाणू इच्छितात की अर्जुना माझे विश्वरूप पाहण्याची विशेष इच्छा नाही, कारण ते मला कृष्ण रूपामध्ये पाहण्यातच पूर्णपणे समाधानी आहेत. सो भगवंताचे भक्त कृष्ण रूपात पाहण्यात भगवंता कृष्ण रूपात पाहून पूर्णपणे समाधानी असतात. जसं गोपी, गोपींना कोणत्या रूपाची इच्छा होती भगवंताची? केवळ द्विभुज रूप तिचा वृंदावनातलं. सो गोवर्धनपाशी पेठा नावाचा गाव आहे, पेठा. त्या पेठा नावाच्या गावामध्ये ज्यावेळी भगवंताने स्वतःला गोपींपासून दूर नेऊन गेले रासलेच्या वेळी, तर त्या पेठा नावाच्या गावात त्या गोवर्धनच्या भोवती गोपी भगवंताने शोधत होत्या. आणि त्या पेठा नावाच्या गावात भगवंताने स्वतः नारायण रूप प्रकट केलं गोपींसमोर. आता गोपींना माहिती नारायण भगवंत आहेत, कारण का यशोदा मातेच्या घरामध्ये नारायणाची मूर्ती होती, विग्रह होते. आणि यशोदा माता नंद महाराज नारायणाची सेवा करायचे. तर त्यांना माहिती नारायण भगवंत आहेत, नारायण पूर्ण पुरुषोत्तम आहेत. सो ते नारायण नमस्कार केला की नारायणजी नमस्कार. पण
कृष्ण कुठे आहेत आम्हाला सांगा. सो चतुर्भुज रूपातले त्यांना ते नारायण कृष्णात कळलंच नाही. तर ते अजिबात कळलं नाही. त्यांना इंटरेस्ट पण नाही त्या रूपामध्ये. आम्हाला द्विभुज रूपधारी कृष्णामध्ये फक्त इंटरेस्ट आहे. आणि म्हणजे राधाराणी आली तर नारायण रूपाचे दोन हात ऑटोमॅटिक गळून पडले. का राधाराणी समोर नारायण रूप टिकू शकत नाही किंवा कृष्ण रूपच टिकू शकतं. आणि कृष्ण आपल्या मूळ रूपामध्ये परत आले. सो त्यांना अजिबात इच्छा नसती, इच्छा नाहीये. ओके. परंतु इतरांचा विश्वास पटवण्याकरता अर्जुन आपले विश्वरूप पाहू इच्छितो, हेही भगवंत जाणू शकत होते. आणि म्हणून पुरुषोत्तम आहेत ते, आपलं हृदय ते जाणतायत. अर्जुन स्वतःची खात्री पटवण्याकरता श्रीकृष्णांचे विश्वरूप पाहण्याची वैयक्तिक इच्छा नव्हती. श्रीकृष्ण हे सुद्धा जाणतात. एक आदर्श स्थापित करण्यासाठी अर्जुन विश्वरूप पाहू इच्छितो. कारण भावी काळात स्वतःला अवतार म्हणून प्रस्तुत करणारे अनेक बंधू निर्माण होतील. आणि म्हणून लोकांनी अत्यंत दक्ष राहिले पाहिजे. जो मनुष्य स्वतः श्रीकृष्णाचा दावा करतो त्याने आपला दावा सिद्ध करण्यासाठी विश्वरूप दाखवण्याची तयारी ठेवली पाहिजे. ओके. मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुम् इति प्रभो योगेश्वरं ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्. मन्यसे यदि तच्छक्यम, जर शक्य असेल तरच दाखवा. डिमांड करत नाहीयेत. हे प्रभो, मी तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वरा, तुम्ही कृपया ते आपले अमर्याद विश्वरूप मला दाखवा. बघा, कुठेही डिमांड केलेली नाहीये. सो आपण भगवंताला प्रार्थना करतो. आपली प्रार्थना कशी असली पाहिजे की जर तुमची इच्छा असेल तर हे करा. कधी कधी काय होतं, भगवंत आपल्या एवढ्या इच्छा पूर्ण करतात की आपण डिमांड करायला लागतो. मला हे पण पाहिजे, मला ते पण पाहिजे, मला ते पण पाहिजे, मला ते पण पाहिजे. म्हणजे डिमांड पूर्ण झालं की भगवंत तसं का ऐकत नाही माझ्या प्रार्थना, भगवंत माझी इच्छा का ऐकत नाहीत, का पूर्ण करत नाहीयेत. सो भगवंत वारंवार सिद्ध करतात की काही झालं तर ते स्वराट आहेत. ते इंडिपेंडंट आहेत. ते कोणाच्याही अधीन नाहीत. त्या भक्तांच्या अधीन ठेवतात स्वतःला त्यांच्या इच्छेनं. सो भगवंत म्हणतात, अहम भक्त पराधीन ही असतंत्र इवो द्विजहा साधुभिर्गस्त हृदय भक्तैर भक्त जनप्रिय. मी जरी स्वतंत्र आहे असं वाटलं तरी पण स्वतंत्र नाहीये. मी स्वतंत्र आहे. ओके. अहम भक्त पराधीन, मी भक्तांच्या अधीन आहे. साधुभिर्गस्त हृदय भक्तेर भक्त प्रिया, मी साधूंच्या अधीन आहे. आणि जे भक्तांना प्रिय आहेत ते पण मला खूप प्रिय आहेत. भक्तेर भक्तजन प्रिया. पण हे भगवंताचं कोणतंही गौणत्व नाहीये. भगवंत स्वराट आहेतच, ते स्वतंत्र आहेतच, पण स्वेच्छेनं ते भक्ताच्या प्रेमामुळं, भक्ताचं प्रेम पाहून स्वतःला ते भक्ताच्या अधीन करत आहेत. जसं दामोदर लीलेमध्ये श्लोक येतो, स्वमातून स्विन्न गात्राय विश्वश्चा कबरा स्वजा दृष्ट्वा परिश्रमम कृष्णा कृपया सेत सबंधने. संशोधनाबादला कृष्णाला बांधायचं होतं, कृष्णाची इच्छा नव्हती बांधलं जावं. का बरं? का कृष्णाची इच्छा नव्हती बांधलं जावं? कारण का बाहेर कृष्णांचे मित्र त्यांना खेळायला बोलत होते आणि त्याची खेळायची वेळ होती आणि त्यांना बाहेर जाऊन खेळायला जायचं होतं, मित्रामध्ये आनंद घ्यायचा होता. सो कृष्णाची इच्छाशक्ती काम करत होती. भगवंताची इच्छाशक्ती काय करते? यशोदा मातेला भगवंताची अनेक शक्ती आहेत. इच्छाशक्ती, सत्यसंकल्प शक्ती, कृपाशक्ती. सो भगवंताची इच्छाशक्ती आणि सत्यसंकल्प शक्ती, दोन शक्ती ज्या आहेत त्या काम करत होत्या. आणि या दोन शक्ती ज्या आहेत या त्या दोरीला पूर्ण करू देत नव्हत्या. कारण का कारण का ती भगवंत खेळत येत होतं. पण यशोदा माता पाहतीये, होत नाहीये, होत नाहीये, पण तिनं आपली दृढता सोडली नाही, दृढ निश्चय सोडला नाही की आज मी माझ्या मुलाला बांधल्याशिवाय राहणार नाही. यस, मी ठरवलंय. सो किती वेळ लागू दे. सो आचार्य सांगतात, 9 लाख गायींच्या 9 लाख दोऱ्या तिने आणल्या आणि बांधल्या, प्रत्येक एक 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 करत. म्हणजे किती वेळ गेला असला बघा. आणि हे करताना तिच्या अंगावर घामे घूम, तिचं अंग घामे घूम झालं होतं. सो माझं स्विन्न गात्रा, अंगावरचे कपडे लूज होत होते.
विसर्जा कबरा सजा आणि परिश्रमचे अखंडपणे झाले होते की मी कृष्णाला बांधल्याशिवाय राहणार नाही. हा दृढनिश्चय पाहिला भगवंतांनी. आणि भगवंत स्वेच्छेनं कृपयासीच स्वबंधने, स्वेच्छेनं त्याने बांधून घेतलं यशोदा मातेकडनं. इथं कृपाशक्ती कृपाशक्तीनं विजय मिळवला सत्यसंकल्प शक्तीवरती. सत्यसंकल्प शक्ती सांगते नाही बांधून येणार, पण भगवंताची कृपाशक्ती काम करू लागली. आणि त्या कृपाशक्तीनं बटन दाबलं गेलं भगवंतांनी, आणि भगवंत आपल्या भक्ताच्या अधीन झाले. कमेंट बॉक्समध्ये म्हणले सहज प्रेम. यस, सहज प्रेमाद्वारे ते आपल्या भक्ताच्या अधीन झाले. पण ते सहज प्रेम भाव हा स्वेच्छेनं भगवंताने प्रकट केला. त्यांचं सहज प्रेम पाहून स्वेच्छेनं भगवंत हे अधीन झाले, ते स्वतंत्र आहेत. तर आपण कधीही भगवंतांना डिमांड करू शकत नाही, आपण कधीही भगवंतांना ऑर्डर देऊ शकत नाही. आता एका आपण पहिल्या अध्यायात आठवा, आपण पहिल्या अध्यायाचं किंवा रेकॉर्ड ऐका तुम्ही जरा शक्य असेल तर, की अर्जुन गोंधळात का पडला. ऑफकोर्स भगवंताने मुद्दाम गोंधळात पाडलं हे तर कारण आहेच, पण वन ऑफ द रिझन काय अर्जुन गोंधळात पडला. अर्जुनानं भगवंतांना आदेश दिला. ओके, सेनयोर्भय मध्ये अर्थम स्थापन मे अच्युता. जा, माझा रथ जो आहे हा दोन्ही सैन्यांच्या मध्ये स्थापन करा, दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन जावा. भगवंतांना आदेश आपण देऊ शकत नाही, भगवंतांना डिमांड करू शकत नाही. ओके, हा आदेश दिला आणि आदेश दिला भगवंतांना, म्हणून एका प्रकारे तो गोंधळात पडला. हे कारण एकदा आचार्यांनी आपल्या दिलेलं आहे. सो हे आपण प्रार्थना करणं लक्षात ठेवलं पाहिजे भगवंताकडं, की प्रार्थना कशी असते पाहिजे. जर तुमची इच्छा असेल तर हे घडू दे, जर तुमची इच्छा असते हे होऊ दे, बाकी सगळी तुमची इच्छाच्या मी अधीन आहे. ओके, तर हेच तात्पर्याप्रमाणे म्हणतायत की या श्लोकातील योगेश्वर हा शब्द सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण भगवंतांची शक्ती अचिंत्य आहे. भगवंतांची इच्छा असेल तर ते स्वतः अनंत असणे स्वतःच्या कृपेवर सुद्धा प्रकट करू शकतात. पण अर्जुन श्रीकृष्णाकडे त्याच्या आहे कृपेची याचना करीत आहे, तो श्रीकृष्ण आज्ञा करीत नाही. जोपर्यंत मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना मोहित होऊन श्रीकृष्णाने शरण जात नाही आणि भक्तीमध्ये संलग्न होत नाही, तोपर्यंत श्रीकृष्ण स्वतःला प्रकट करण्यास बाध्य नाही. याप्रमाणे जे आपल्या तर्कक्षेत्र अवलंबून आहे ते श्रीकृष्णाला पाहू शकत नाही. येस वृषाली माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, आपल्या चरणी प्रणाम, सर्व भक्तांना प्रणाम. प्रभूजी, भगवद्गीता ऐकायच्या आधी अर्जुनाला माहित नव्हतं का भगवान श्रीकृष्ण हे स्वतः परम भगवंत आहेत ते? ऑफकोर्स माहित होतं, नंतर ऑफकोर्स माहित होतं. मग मग असं म्हणजे कधी कधी अर्जुनाचे शब्द असे ऐकताना वाटतं की त्यांना नंतर माहित झालं की ते स्वतः भगवंत आहेत म्हणून. ते आपल्यासाठी मुद्दामून नंतर माहित झालं ना. अर्जुन हा भगवद्गीता सुरुवाच्या आधी पण शुद्ध भक्त होता, भगवद्गीता संपल्यानंतर पण शुद्ध भक्त होता. भगवद्गीता आता तुम्ही म्हटलं बाहेर आणण्यासाठी मुद्दामून लेकी बोले सुनी लगेच्या माध्यमातून अर्जुनाला मोहित केलं गेलं. भगवंतानी मुद्दामून मोहात टाकला अर्जुनाला, जेणेकरून तो एका सामान्य माणसारखा बोलेल आणि सामान्य माणसारखा बोलून त्याच्या माध्यमातून सामान्य माणसाचं स्थान घेऊन प्रश्न विचारेल, आपल्यासारख्या बद्ध जीवांचं स्थान घेऊन प्रश्न विचारेल आणि त्याच्या माध्यमातून आपल्यासारख्या बद्ध जीवांसाठी हे ज्ञान बाहेर येईल. म्हणून म्हणून अर्जुना मुद्दामून मोहात टाकलं गेलं. अर्जुन हा गुडाकेश होता. गुडाकेश म्हणजे काय? झोपेतही अर्जुन जप करायचा. आपण जप करताना झोप काढतो, अर्जुन झोपेत जप करायचा. बघा, झोपेत हरे कृष्ण चाललं असं अर्जुनाचं. असा अर्जुन कधी मोहात पडू शकेल? नाही पडू शकत. त्याला मुद्दामून पाडलं गेलं. ओके, प्रभूजी, मग आता तुम्ही म्हणलात की ज्यावेळेस अर्जुनाने भगवंताला आदेश केला की माझा रथ मधोमध घेऊन चाल, मग तो पण एक मोहातच टाकलं होतं का तेव्हा येस, पण? तो भगवंताकडे प्रेरित आदेश होता. अर्जुन कधी भगवंताचा आदेश देणार नाही, कारण त्याला माहिती आहे भगवंत कोण आहेत. सो कृष्णाला कोणी आदेश देऊ शकत नाही, अर्जुनला माहिती आहे. ओके, नोबडी कॅन डिमांड फ्रॉम कृष्णा. ओके, अर्जुनला डिमांडच करायची असती तर अर्जुन म्हटलं असं ना, माझ्याकडे शस्त्र घ्या ना, तुम्ही तुम्ही असं काय म्हणतो शस्त्र घेणार नाही युद्धामध्ये, म्हणजे नारायण सांगा मला निवडा. अर्जुनला डिमांड करू शकतो भगवंतांना त्याच वेळी, पण त्याला माहिती आहे मी कारण डिमांड फ्रॉम कृष्णा. भगवंताकडे आपण काही डिमांड करू शकत नाही.
त्या जनते त्यांनी जसं दिलं तसं आपल्याला स्वीकारलं पाहिजे आपल्याला माहिती होतं. ओके, आणि त्याला माहिती होतं की जिथे भगवंत येणार तर विजय असणार आहे हे त्याला माहित होतं. सो अन्यथा अर्जुन निशस्त्र भगवंताला का आपल्याकडे घेईल? तर इथंच माहिती आहे कृष्ण भगवंत आहे पूर्णपणे. तर पूर्ण जाणीव आहे त्याची. ओके. ते हिंदीमध्ये एक ह्याचं सुंदर काव्य बनवलंय ना, की कृष्ण म्हणतात अर्जुनाला, हार निश्चित है तेरी, रहेगा तू सदा उदास, मक्खन ले गया दुर्योधन, छाछ बचाए तेरे पास. अर्जुन म्हणतो, जीत निश्चित है मेरी, दास कभी नहीं हो सकता उदास. अरे मक्खन लेके क्या करू जब मक्खन चोर है मेरे पास. सो भगवंत सगळ्याचे स्त्रोत आहेत त्याला माहित होतं अर्जुनाला. आणि म्हणते ना भगवंतांना निशस्त्र स्वीकारलं आपल्याकडं. आणि दुर्योधनला माहित नव्हतं. पण त्याला वाटलं, अरे निशस्त्र भगवंत मला काय करायचे आहेत, मला त्याची सेना असू दे, शस्त्र घेण्याचा फायदा करायचा मला भगवंताचा. कारण ते परमेश्वर आहे आणि जिथे ते आहे तिथं तिथं विजय निश्चित आहे, त्यांना माहित नव्हतं दुर्योधनला. हा फरक होता दोघांमध्ये. पण मुद्दामून मोहात टाकलं गेलं, ते प्रेरित केलं गेलं त्या प्रकारे अर्जुनाला. म्हणजे दुर्योधनाला आणि शकुनीला माहित नव्हतं की हे स्वतः भगवंत आहेत म्हणून. अजिबात नव्हतं माहित. त्यांनी सगळी गीता ऐकली त्यांना कळलं नाही कृष्ण भगवंत आहेत. धृतराष्ट्राला कळलं नाही शेवटपर्यंत कृष्ण भगवंत आहेत. नव्हतं माहित. जी जी प्रभूजी, धन्यवाद प्रभूजी. येस सुप्रिया माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हम्म. प्रभूजी, असं म्हटलेलं आहे की भगवंत हे सर्वव्यापी आहेत, पण तरीही ते व्यक्तिशः ते सर्वत्र उपस्थित नाहीत. हे मला समजलं नाहीये नेमकं कसं. भगवंत त्यांच्या ऊर्जेद्वारे, त्यांच्या ब्रह्मज्योतीद्वारे आणि त्यांच्या परमात्मा रूपाद्वारे सर्वव्यापी आहेत. पण त्यांचं सच्चिदानंद कृष्ण रूप जे आहे त्या रूपाद्वारे सर्वव्यापी नाही येते. एकाच वेळी ते आपल्या घरामध्ये बसून बासरी वाजवत आहेत कृष्ण रूपामध्ये, जे इतर लोक पाहू शकत नाहीत. आणि त्या कृष्ण रूपाला ऍक्च्युअली त्या जगाशी काही देणं घेणं नाहीये. ते कृष्ण रूप आपल्या आनंदामध्ये आहे. त्याचं मूळ रूप काय आहे? मूळ स्वरूप काय आहे? सच्चिदानंद कृष्ण, ईश्वरा परमा कृष्ण सच्चिदानंद विग्रह, हे त्यांचं मूळ रूप आहे. आणि त्या रूपात ते आनंद घेत आहेत, आपल्या भक्तांशी आदान प्रदान करत. त्यांना त्याच रूपात तेवढंच इंटरेस्ट आहे. पण हे जग चालवायला त्यांनी स्वतःचा विस्तार पण केलाय सर्वव्यापी रूपात. कुठल्या रूपात? परमात्मा रूपात. सो परमात्मा रूपात अंडांतरस्थ परमाणुच्या अंतरस्थम गोविंद मादे पुरुषम तमम भजामी. प्रत्येक कणाकणावर सर्व व्यापून टाकलंय त्यांनी. आणि त्या रूपात त्या आहेत पण तिथं. आणि त्या रूपात त्या आहेत म्हणून त्या वस्तूला अर्थ आहे. पाण्याला चव का आहे? कारण त्यात परमात्म्याचं अस्तित्व आहे. अग्नीला आग का आहे? अग्नीमध्ये आग कुठून आली ऍक्च्युअली? ती भासतं का अग्नीमध्ये? प्रकाश कुठून आला अग्नीमध्ये? कारण तिथं भगवंताचं अस्तित्व आहे. आणि ते अस्तित्व असल्यामुळंच त्या गोष्टी चालू आहेत. आपण म्हणतो डेड बॅटरी, माझी बॅटरी डेड झाली, याचा अर्थ काय? बॅटरी जिवंत होती म्हणजे काय? ते काम करते ना. आणि ते काम करायचं ऍक्टिव्ह प्रिन्सिपल भगवंताची उपस्थिती असल्याचे करू शकत नाही काम. सो आपण जर भगवंताचं अस्तित्व नसतं प्रत्येक गोष्टीमध्ये, तर ती गोष्ट डेड झाली असती, ती पाण्याला चव झाली नसती. सो दोन्ही प्रकार, इकडे पण भगवंत आहेत सर्वव्यापी, आणि एकाच वेळी इंडिपेंडेंट पण आहेत आणि स्वतंत्रपणे पण आपल्या मूळ स्वरूपामध्ये एन्जॉय पण इंडिपेंडेंटली या जगाशी काही संबंध असतात एन्जॉय पण करतायत. कळलं सुप्रिया माझी? ओके, धन्यवाद प्रभूजी. हा, समजलं प्रभूजी, धन्यवाद. येस वैशाली माताजी, पर प्रश्न काय? प्रभूजी, मला एक नेहमी एक प्रश्न पडतो की भगवंत हे त्यांच्या भक्तांची नेहमी परीक्षा घेतात. हा मी त्यांच्या मोठ्या मोठ्या हा भक्तांचं चरित्र वाचते तेव्हा त्यांची खूप मोठी मोठी परीक्षा पण होते. हा मग मला कधी नेहमी असा प्रश्न पडतो की ज्यावेळेस मी तर एक साधारण भक्ती मार्गात आलेली आहे, तर माझी जर परीक्षा घेतली तर मी तर त्याच्यात फेल होऊन जाईल. तर मग भगवंत हे कुठपर्यंत आणि कोणाची आणि कशी परीक्षा घेतात हे थोडं सांगा. भगवंत आपली कुठल्या परीक्षा स्तरापर्यंत? निश्चित पाहतात, पाहणार आणि पाहत राहणार. पण भगवंत अशी परीक्षा पाहतात ज्यात आपण नक्की पास होऊ. सो प्रल्हादची जी परीक्षा पाहिली तशी परीक्षा आपली भगवंत कधीच पाहणार नाहीत. जी परीक्षा प्रभुपादांची पाहिली तशी परीक्षा भगवंत आपली कधीच पाहणार नाहीत. आपली क्षमता कुठे आहे, आपली लेवल काय भक्तीची, आणि त्या लेवलनुसार आवश्यक परीक्षा भगवंत पाहतात. आणि त्या परीक्षेत पास होण्यासाठी आत्म प्रेरणा पण भगवंत देतात, तसे लागणारं ज्ञान पण भगवंत देतात. ओके. आणि भगवंत काळजी घेतात की आपण त्या परीक्षेत पास होऊ. तो चिंता करायचं कारण नाही. प्रत्येक ठिकाणी मदत आपल्या भगवंताची. आणि आपल्या क्षमतेच्या पलीकडं आपली परीक्षा पाहिली जाणार नाहीये. जो सुरुवातीला भक्तीमध्ये त्याला त्या प्रकारची परीक्षा पाहिली जाईल. जो भक्तीमध्ये 10 वर्ष थांबलाय तर त्या प्रकारे परीक्षा पाहिली जाईल. जो भक्तीमध्ये 50 वर्ष आहे तर त्या प्रकारे परीक्षा पाहिली जाईल. आणि जो शुद्ध भक्त आहे प्रल्हाद सारखा किंवा प्रभुपादांसारखे, त्याची त्या लेवलला परीक्षा पाहिली जाईल.
कारण त्यांना माहिती आहे भगवंत आपली डायरेक्ट प्रबोधाची परीक्षा पाहिली आणि सगळं काढून घेतलं आपलं तर आपण भक्तीपासून दूर जाऊ, हे भगवंतांना माहिती आहे. पण भगवंताची परीक्षा पाहणार पण नाहीत आपली. ओके. पण आपल्या लेवलला जी परीक्षा पाहणार, आपल्याला संकट देणार आणि कसा रिस्पॉन्ड करतो आपण हे पाहणार भगवंत, टेस्टिंग करून भगवंत पाहणार, हे पण निश्चित आहे. जी जी तो म्हणजे चिंता करायची काय आपण नाही. भक्तीमध्ये टिकून राहतात एवढीच घेतात परीक्षा असं. त्यांची जास्तच्या तुमच्यापेक्षा तुम्ही भगवत धामात जावं म्हणून, ते जास्त असूच देत. वृषाली माताजी भगवत धामात याल आणि मला माझ्यावर सेवा कराव्यात तिकडे म्हणून. तुमची काय इच्छा आहे? हम्म. तुमची फार कमी इच्छा आहे. त्यांची तुमच्या चित्रपटीत इच्छा जास्त आहे. सो ते असं तुम्हाला कसं सोडतील असं सहजगत्या? काय सोडणार ते? ओके. प्रभूजी जर आता समजा कोणी भक्त आहे या जन्मात त्याची अनर्थ निवृत्ती पर्यंतच्या निष्ठेपर्यंत तो पोहोचलेला आहे, हम्म. तर पुढच्या जन्मात पण त्याचे मग निष्ठेपासूनच सुरू होईल ना हो, त्याची जिथं भक्ती. आहे तिथनं, जिथं आहे तिथनं. आणि मग त्या त्या जन्मात मग त्या असं की त्याच्यात म्हणजे कुठलाच राग द्वेष लोभ असं राहणार नाही असं होईल का? निष्ठेवरती अनर्थ नाही, कोण सांगितलं मला? निष्ठेवरती पण अनर्थ आहेत ना. अनर्थाची संख्या मग कमी एवढंच फक्त. 50% अनर्थ निवृत्ती झाली की व्यक्ती निष्ठेला जातो. जेवढे आपले अनर्थ आहे मला त्याचे 50% हम्म, झाले हम्म, की आपण निष्ठा स्तरावर जातो. हम्म. ओके. सो अनर्थ हे निष्ठेवर पण असतात, पण अनर्थांचा परिणाम कमी असतो. निष्ठेवरती भगवंतावर तेवढी निष्ठा स्थापन झाली की त्या अनर्था एवढा इफेक्ट होत नाही जेवढा अनर्थ निवृत्तीचा आपण आपण अनुभवतो येतो. पण हम्म. थोड्या पण कामवासना क्रोध भोगावं लागतंच तिथं, पण त्याचा अनुभव येत असतोच. अगदी भावस्तरावर त्या गोष्टीचा अनुभव येत असतो. भावस्तरावर पूर्ण अनर्थनिवृत्ती झाली नसते. फक्त प्रेमस्तरावर पूर्ण आत्यंतिक अनर्थनिवृत्ती होऊन जाते. ओके. सो अनर्थ हम्म, वेगवेगळे स्तर आहेत. एकदेश वर्तमनी, बहुदेश वर्तमनी, प्रायकी, आत्यंतिकी, असे अनेक स्तर आहेत अनर्थनिवृत्तीचे आणि वेगळ्या स्तरावर त्या अनर्थनिवृत्ती होतात वेगळ्या स्तरावरच्या. ओके. सो आत्यंतिक अनर्थी प्रेमस्तरावर होते. सो भावस्तरावर अनर्थाचा इफेक्ट होत असतो थोड्या प्रमाणात तरी, पण ते परिणाम कमी असतो तुलनेला अनर्थनिवृत्ती स्तरावर. ओके. जी हम्म. जी जी ओके. धन्यवाद. ओके. हा. श्री भगवान उवाच पश्य मे पार्थ रूपाणि शतशो अथ सहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णानि कृतानि च. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, हे पार्था, ते माझं ऐश्वर्य पहा, अलौकिक आणि नाना वर्णयुक्त अशी माझी सहस्त्रविध रूपे पहा. सो सहस्त्रविध रूपे. सो पुरुषसुक्त प्रार्थना जी आहे ती कशी चालू होते? ओम सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्त्रपाद सभूमी विश्वतो मुखम. ही प्रार्थना कोण कोण म्हणतं? देवता म्हणत असतात. आणि देवता म्हणत असल्यामुळं जे देवता पाहत आहेत, ज्या प्रकारे देवता भगवंतांना पाहतात त्या प्रकारे ते सेम दर्शन जे आहे ते दर्शन भगवंत अर्जुनाला देत आहेत. सो या विश्वरूपामध्ये भगवंतांनी अर्जुनाला दोन प्रकारची रूपं दाखवली आहेत. एक, कसं मी सगळं विश्व व्यापून आहे, विश्वातली प्रत्येक गोष्ट कशी माझ्यामध्ये स्थित आहे, हे पहिलं रूप ज्याला विश्वरूप म्हणतात. आणि दुसरं कालरूप, मी कसा प्रत्येकाचा संहार करता आहे आणि मी कसं भूत वर्तमान भविष्य गुणांच्या आधारावर जाणतो. ओके. आपण चर्चा केली याची आधी की भगवंत जर प्रत्येक गोष्टीमध्ये भविष्य जाणत असतात आपण रोबोट झालो असतो. आपण रोबोट नाही आहोत. आपल्याला स्वतंत्र इच्छा आहे. पण भगवंत भविष्य जाणतात म्हणजे काय? ज्या गुणांच्या आधिपत्याखाली आहोत त्या गुणांच्या आधारे आपण काय पुढे रिस्पॉन्ड करणार आहोत आणि काय घडणार आहे आपल्या जीवनामध्ये आणि त्याच्यावर आपण काय रिस्पॉन्ड करणार आणि रिस्पॉन्ड केलं परत पुढे काय घडणार आहे हे भगवंत जाणू शकतात आपल्या गुणांच्या आधारावरती, आपल्या मेंटॅलिटीच्या आधारावरती. पण आपण जर शुद्ध भक्तीच्या मार्गावर आलो तर आपले गुण बदलतात, आपले कर्म बदलतात आणि ते भविष्य जे आपल्याला माहित होते भगवंतांना पण कळत नाही की आपण भक्ती मार्गावर कसं लागलो. हे भगवंत पण अनुबद्ध असतात त्यासाठी की भक्तांच्या आहे तो कृपेमुळे आपलं भविष्य बदलतं आणि ते बदललं भविष्य भगवंतांना माहीत नसतं. सो भगवंत अशा प्रकारे भूत वर्तमान भविष्य आणतात. सो हे दोन रूप जे आहेत, ही दोन रूप या अध्यायामध्ये भगवंत जे आहेत अर्जुनाला दाखवणार आहेत. ओके. अर्जुन श्रीकृष्ण त्यांच्या विश्वरूपामध्ये पाहू इच्छित होता,
विराट रूप हे जरी दिव्य असले तरी ते प्राकृतिक सृष्टीमध्ये प्रकट झाले होते. यास्तव ते रूप भौतिक प्रकृतीच्या तात्पुरत्या काळाच्या अधीन असते. ज्याप्रमाणे भौतिक प्रकृती व्यक्त होते आणि अव्यक्त होते, त्याप्रमाणे श्रीकृष्णांचे विराट रूपही व्यक्त आणि अव्यक्त होते. श्रीकृष्णांच्या इतर रूपांप्रमाणे ते वैकुंठ लोकात नित्य स्थित असते. भक्तांच्या बाबतीत विचार केल्यास भक्त हा विराट रूप पाहण्यास उत्सुक नसतो. परंतु अर्जुनाला श्रीकृष्णांना या रूपामध्ये पाहावयाचे होते, म्हणून श्रीकृष्ण आपले रूप प्रकट करतात. सामान्य मनुष्याला विश्वरूप पाहणे शक्य नाही. मनुष्याला हे रूप पाहायचे असेल तर श्रीकृष्ण त्याला शक्ती प्रदान करणे आवश्यक आहे. ओके. सो भक्त हा विराट रूप पाहण्यास उत्सुक नसतो, कारण त्याचा इंटरेस्ट हा सच्चिदानंद रूपामध्ये असतो. येस, वृषाली माताजी. प्रभूजी तुम्ही आता हे म्हणालात का की भक्ती मार्गात आल्यानंतर भगवंताला आपलं भविष्य माहित नसतं असंच म्हणालात का? थोडक्यात जर सगळी गोष्ट भगवान आधीपासून माहित आहे तर आपण रोबोट होईल ना, आपल्या स्वतंत्र इच्छेचा अर्थ का होईल? सो जेव्हा भगवंत म्हणतात 7व्या अध्यायामध्ये वेदाहम समतेतानी वर्तमानानि च अर्जुना भविष्यानि च भूतानि माम तू वेद न कशना. शक्य झालं तुम्ही ते रेकॉर्ड आहे का? आपण त्यावेळी चर्चा केली होती, डिटेलमध्ये चर्चा केली होती आपण त्यावेळी. पण ठीक आहे, परत सांगतो मी की भगवंत जर भविष्य जाणत असतील, पुढच्या जीवनात माझं काय होणार आहे जाणत असतील, तर मी जो स्वतंत्र इच्छा निर्णय घेईल त्याला काय अर्थ होईल? पण प्रभूजी भगवंत स्वतः म्हणतात ना मला भविष्य वर्तमान आणि हा, भूतकाळ मग त्याचा सगळं अर्थ काय माहिती आहे. नक्की? हे कुणाचं भविष्य भगवंत जाणतात? जे लोक भक्ती मार्गामध्ये नाही आहेत त्यांचं, जे कर्मकांड स्तरावरती किंवा नॉर्मल कर्म स्तरावरती किंवा नॉर्मल जीवन जगतायत, गुणांच्या आधिपत्याखाली आहेत. सो भगवंतांना आपली मागची कर्म माहिती आहेत डेफिनेटली, त्या कर्माचे रिएक्शन काय करणार माहिती आहेत डेफिनेटली, आणि आपण कोणत्या गुणाच्या प्रभावाखाली आहोत त्यानुसार त्या सिच्युएशनमध्ये आपण काय डिसिजन घेणार आहोत, कोणती कर्म आपण करणार आहोत आणि त्याचं पुढे काय होणार आहे हे भगवंत जाणतायत. पण आपल्या जीवनामध्ये भगवंताच्या अहेतुक कृपेमुळे किंवा भक्तांच्या अहेतुक कृपेमुळे किंवा आपल्या मागच्या सुकृतीचा परिणाम असेल, जर शुद्ध भक्तांचा प्रवेश झाला तर काय होतं, आपण त्या शुद्ध भक्तांना स्वीकारलं, आपण त्यांनी सांगितलेल्या पदचिन्हांचं अनुसरण चालू केलं आपण, तर मोमेंट आपण भक्तीच्या श्रद्धा स्तरावरती येतो. श्रद्धा म्हणजे कोणता स्तर? श्रद्धा शब्दे विश्वास कहे सुदृढ निश्चय कृष्ण भक्ती कैले सर्व कर्म कृत होय. मोमेंट या स्तरावरती आपण आलो की आपले सगळे प्रारब्ध आणि अप्रारब्ध कर्म भगवंत आपल्या ताब्यात घेतात. आणि भगवंताच्या ताब्यात घेतल्यामुळं जसं नॉर्मल त्या कर्मांचा परिणाम होणार होता आणि कर्मांचं रिॲक्शन मिळणार होती ती मिळत नाही आता. भविष्य बदललं ना. आणि भविष्य बदललं अचानक भगवंतांना माहित नव्हतं, कारण का भक्तांचा प्रादुर्भाव आपल्या जीवनामध्ये येणार आहे हे यदृच्छया, हे भक्तांच्या अहेतुक कृपेमुळे होतं, जे आपल्या कर्मानुसार आणि गुणांवर अवलंबून नसतं, ते अहेतुकी आहे. आणि म्हणून हे भगवंताला माहित नव्हतं. असं एका प्रकारे आपलं भविष्य, आपल्याकडे एकच फ्री विल आहे, एकच स्वेच्छा आहे, एकतर भगवंतांचा स्वीकार करणं, भगवंताच्या भक्ती मार्गात लागणं किंवा नॉर्मल जीवन जगणं. बाकी नॉर्मल जीवन जगल्यावर गुणांच्या आधिपत्याखाली फ्री विल पण, आपली स्वतंत्र इच्छा पण प्रभावित होत असते. आणि त्या भक्ती मार्गाला लागलो आपण आणि आपण शुद्ध भक्त बनल्यावरती योग मायेवर आपली इच्छा प्रभावित होत असते. सगळे भगवंताच्या योगमानुसार सेवेसाठी योग आपला कंट्रोल करत असते, भगवंताच्या सेवेसाठी आध्यात्मिक जगामध्ये, आणि भौतिकमध्ये गुण कंट्रोल करत असतात. सो ॲज अ जीव आपल्याकडे एकच इच्छा आहे, ओके, भक्तीपासून दूर जाणं की भक्ती करणं, बस. भक्तीपासून दूर गेलो गुणाद्वारे प्रभावित भगवंत बघतात पुढे काय होणार. पण मधलं जे आहे भक्ती मार्गाकडे वळणं हे आपल्या हातात, हे जे आहे भगवंताला माहित नाही. ते फक्त शुद्ध भक्तांच्या आहे कृपेमुळंच होतं. म्हणून काही गोष्टी भगवंताला माहित पण नाही आहेत असं आचार्य सांगतात. ओके. म्हणजे भक्ती मार्गात आपण काय काय निर्णय घेताल त्याच्यावर पण आपली भक्ती किंवा हो. ते आपलं भविष्य असू शकतं. आणि भक्ती मार्गाचे निर्णय हे गुणाद्वारे प्रभावित नसतील कदाचित, भक्ती मार्ग गुणाद्वारे प्रभावित नाहीये. सो आपण भक्तिमार्ग किती प्रगती करणार, काय करणार बघून जाणू शकत नाही, ते आपल्या हातात आहे. पण आपण भक्ती सोडल्यावर परत नॉर्मल जीवन जगायला तर मात्र बघून जाणतात पुढे काय होणार आहे, कुठल्या गुणाच्या आधिपत्याखाली आहेत आपण, त्यावर बघून जाणतात पुढे काय होणार आहे. प्रभूजी भगवंताला हे माहिती असेल ना हे किती जन्मात याची
माझ्याकडे येणार आहे हे नाही नाही माहिती नाही असेल नाही, ना? अजिबात नाही. कसं कळेल? असं कसं कळेल ते किती जन्मात माझ्याकडे येणार आहे? या जन्मात साध्य करू शकतो तुम्ही तीव्रपणे केलीत तर. तीव्रपणे केली तर भक्ती प्रभू आहे तो की आहे, प्रभू भक्ती इंडिपेंडंट आहे. तुम्ही जर शरणागत दाखवले तेवढ्या या जन्मामध्ये आणि तीव्र दाखवली भक्तीमध्ये, भगवंत या जन्मात घेऊन तुला बांध देत तुम्हाला. ओके, असं नाही ते. प्रभूजी जशी की ती एक जशी की ती एक स्टोरी आहे ना, की नारद मुनी एका ब्राह्मणाकडे जातात आणि एका चांभार असतो त्याच्याकडं ते दोघंही प्रश्न एकच विचारतात की भगवंत आता काय करत आहेत आणि भगवंताला विचारा की हा, मग त्यांच्या मी कधी श्रद्धेच्या येणार? स्तरावरती त्या ब्राह्मणाची श्रद्धा जी होती ती भगवंतावर नव्हती. आणि श्रद्धा नसल्यामुळे भगवंत म्हणले त्याला भरपूर जन्म लागणार आहेत, कारण ते श्रद्धाच नाही माझ्यावर ना. आणि त्या चांभारही श्रद्धा होती, पण चांभार लगेचच्या जन्मामध्ये भगवंतामध्ये येणार आहे. सो पण ते त्याचप्रमाणे भगवंताला माहित होतं आपली ना की श्रद्धा हा आपण तुमचा विकसित केली या हम्म जन्मात हम्म हम्म भगवंताच्या संघामध्ये. भक्तांचा संघ हा गुणांपासून प्रभावित नाहीये. गुणातीत आहे भक्तांचा संघ हा. हरे कृष्ण मंत्र जप करणं गुणातीत आहे. भागवत ऐकणं गुणातीत आहे. गीता ऐकणं गुणातीत आहे. गुणाच्या पलीकडे आहे सगळं हे. सो या गोष्टींचा जास्त संघावर श्रद्धा अधिक वाढवली, श्रद्धा पूर्ण शुद्ध केली आपली, आणि आपली भक्ती एवढी तीव्र केली आपण, तर या जन्मात जाणं शक्य आहे. भगवंत आपला डिसिजन क्षणात बदलू शकतात. जसं मुकुंदला काय म्हणजे भगवंत चैतन्य चरित्र स्टोरी येते की ज्यावेळी भगवंत आपलं महाप्रकाशला करत होते चैतन्य महाप्रभू, आणि प्रत्येकाला आशीर्वाद दिला हम्म भगवंतांनी. प्रत्येकाला भगवंतांनी आशीर्वाद दिल्यानंतर जे मुकुंद सरकार नाही, संजय मुकुंदला आशीर्वाद द्यायची वेळ आली, भगवंत काय म्हणले, नाही, हा संजय मुकुंदला मी अजिबात पाहणार नाही. कारण तो त्या स्वेच्छेचा वापर करून कधी कधी मायावादी लोकांना ऐकतो, मायावादीचं भाषण ऐकतो, आणि मग आमच्याकडे पण ऐकतो. आणि मग संजय मुकुंदने विचारलं एकदा भगवंतांना विचारा की किती जन्मांत त्यांना बघू शकेन मी. आणि भगवंत म्हणले 10,000 जन्मानंतर, का 10 कोटी जन्मानंतर समथिंग. आणि संजय मुकुंद आनंद नाचू लागले. 10 कोटी जन्मानंतर का ना मी भगवंतांना पाहणार, मी पाहणार, मी पाहणार, पाहणार. त्याची इगरनेस बघितली आणि लगेच भगवंताने डिसिजन बदलला की नाही, आता या जन्मातच ये लगेच बघायला मला, बघा. तीव्रता वाढवली भक्तीची, डिसिजन भगवंत बदलत लगेच आपला. त्या मिलिटरी प्राणामध्ये पण सेमच आहे की जो दूध पितो तो मला पावेल का, माझी माझं कीर्तन पाहू शकेल किंवा दूध पिऊन, तर बाहेर काढा म्हणले कीर्तनातनं. आणि तो दूध पिणारा ब्राह्मण बाहेर जो आणि तो म्हणला की अरे माझी लायकीच नव्हती, मी खूप शूद्र आहे, तपस्या करून असं कोणी पाहता येत नाही. तो आत्म पश्चाताप करत होता, आणि तो पश्चातापाला लगेच भगवंत बोलला आतमध्ये, लगेच डिसिजन बदलला. सो बघा इथं इथं गोष्टी त्यांच्या गोष्टी बदलत आहेत भगवंताच्या मुखात आल्या. कारण का भक्ती गुणांच्या आधिपत्याखाली नाही, ते फिक्स असतात गोष्टी, ते बदलत असतात. भक्तीमध्ये गोष्टी डायनामिक्स आहेत सगळ्या गोष्टी. ओके. म्हणजे श्रद्धेवर जास्त अवलंबून आहे तुमची श्रद्धा आणि श्रद्धा तीव्रता, किती आहे तुमची उत्सुकता, तीव्रता लौल्य हम्म आणि तीव्रता किती आहे त्यावर बदलणार तुमचं. कदाचित तुमच्या आत्ताच्या स्पीडनं 10 जन्म लागणार असतील भगवद्धामात जायला, स्पीड वाढवला तर 10चे 5 होतील, अजून स्पीड वाढवला 5चे 2 होतील, अजून तीव्र गेलं एका जन्मात होऊन जाईल. माहित नाही. जी प्रभू धन्यवाद प्रभू. ओके. ओके, श्लोक क्रमांक 6 पाहूया आपण. पश्चात पश्चादित्यान् वसून् रुद्रा पश्चादित्वान् वसून् रुद्रान् अश्विनो मरुतस्तथा बहूनि दृष्टपर्वाणि पश्चाचर्याणि भारत. हे भरतश्रेष्ठा, आदित्य, वसु, रुद्र आणि अश्विनी कुमारांच्या विविध रूपांना आणि इतर सर्व देवीदेवतांना या ठिकाणी पहा. यापूर्वी कोणत्याही मनुष्याने कधीच न पाहिलेल्या किंवा न ऐकलेल्या अद्भुत रूपांना पहा. ओके, कोणी न पाहिलेल्या कधी अद्भुत रूपांना पहा. सो हे रूप जे आहे हे सहजगत्या पृथ्वीवर कोणी पाहू शकत नाही, पाहिलेलं नाहीये, म्हणजे अद्भुत आहे. पण नक्की ते अद्भुत आहे का नाही आपण पुढच्या श्लोकात श्लोक क्रमांक 8 मध्ये आपल्याला कळेल की नक्की ते रूप कोणतं आहे, अद्भुत आहे का नाही आहे, आणि कोणतं भगवंत रूप अधिक अद्भुत आहे, ह्याची चर्चा आपल्याला 8व्या श्लोकात आपण करूया. पण सामान्य माणसादृष्टीने ते कोणी पाहिलेलं नाही, म्हणून ते सामान्य माणसादृष्टीनं अद्भुत त्याला म्हणता येईल. ओके. अर्जुन श्रीकृष्णांचा निकटवर्ती मित्र आणि अत्यंत विद्वान असला
तरी सुद्धा त्याला श्रीकृष्णांचे पूर्ण ज्ञान प्राप्त होणे शक्य नव्हते. म्हणजे कोणालाच होणार नाही. भगवत धामात गेल्यावर सुद्धा पूर्ण ज्ञानी आपण होऊ शकत नाही. का आपण सामान्यच आहोत, आपण विभू आहोत, आपण अणू आहोत. आणि अणू जीवात्मा सर्व सर्वज्ञ कधीच होऊ शकत नाही. सर्वज्ञ फक्त आणि फक्त कृष्णच असतात. इनफॅक्ट कृष्ण पण सर्वज्ञ नसतात. कृष्णाचं ज्ञान प्रत्यक्ष वाढत असतं. आता त्यांना वाटलं माझ्याकडे आहे, त्याचं पुढच्या क्षणी वाढलेलं असतं. सो कृष्णाला पण कळत नाही माझं ज्ञान कसं वाढत चाललंय, माझं ऐश्वर्य कसं वाढत चाललंय, माझं सौंदर्य कसं वाढत चाललंय, हे कृष्णाला पण कळत नाही. सो सामान्य जीवाला कसं कळत? सो तेच प्रभुपाद सांगतायत की अर्जुन जरी निकटचा मित्र आहे, अगदी बेस्ट फ्रेंड आहे कृष्णाचा, तरी पण श्रीकृष्णांचे पूर्ण ज्ञान प्राप्त होणे शक्य नव्हते. या श्लोकामध्ये म्हणले आहे की मनुष्याने सर्व अभिव्यक्ती आणि रूपांना कधीही पाहिलेलं नाही किंवा ऐकलेलं नाही. आता श्रीकृष्ण या सर्व अद्भुत रूपांना प्रकट करीत आहेत. माणसानं कधी पाहिलेलं नाही, म्हणून त्यांच्या अवतार कार्यामध्ये पण आतापर्यंत कधी सामान्य माणसानं पाहिलेलं नाही आहे. ते भगवंत इथं आता प्रकट करीत आहेत. ओके. इह एकस्तं जगत् कृष्णं पश्चाद्य सचराचरं मम देहे गुडाकेशे यत् यत् अन्यत् द्रष्टुमिच्छसी. हे अर्जुना, तू जे काही पाहू इच्छितोस ते आता माझ्या देहामध्ये पहा. तू जे काही पाहू इच्छितोस आणि भविष्यात तुला जे काही पाहायची इच्छा असेल ते सर्व हे विश्वरूप प्रकट करू शकते. संपूर्ण चराचर याच ठिकाणी स्थित आहे. सो जे काय आता पाहू शकतोस ते विश्वरूपात प्रकट होईल आणि जे काय भविष्यात पाहायचं आहे ते काळ रूपामध्ये प्रकट होईल. सो काळ कसा आहे? भूत, वर्तमान, भविष्य याद्वारे गव्हर्न करतो हे जगाला. सो काळ रूपात प्रकट म्हणून काळ रूप जे दाखवेल तुला ते माझं सगळ्यात भयानक रूप असेल आणि त्या रूपामध्ये मी तुला जे काही तू आत्ता पाहत नाहीये, जे काही पुढं घडणार आहे तेही मी तुम्हाला दाखवू शकेन. आता कोणत्या गोष्टी अर्जुनाला पुढच्या घडणाऱ्या भगवान दाखवणार आहेत? त्या गोष्टी म्हणजे युद्धाचा निर्णय. युद्धामध्ये कोण कोण मरणार आहे आणि कोण कोण जगणार आहे हे भगवंत अर्जुनाला दाखवणार आहेत. याचा अर्थ काय सिद्ध होतो? हे युद्ध जे आहे हे भगवंताने घडवून आणलेलं आहे. हे युद्ध कौरव पांडव करत नाहीच आहेत. तर बाह्यकारी मॅनिफेस्ट आहे त्याचं. पण ऍक्च्युली युद्ध कोण करते? भगवंत करतायत. भगवंताची इच्छा आहे आणि भगवंताच्या इच्छेनं कौरवांचा विनाश होणार आहे. सो भगवंताने आधीच ठरवलंय कोण जगणार आहे, कोण मरणार आहे या युद्धामध्ये. पांडवांना जिंकवायचं आहे, कौरवांना मारायचं आहे, कौरवांना नष्ट करायचे आहे, दुष्टांचा विनाश करायचा आहे. हे आधीच ठरलं आहे. ओके. सो दुष्टांचा परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृताम. सो दुष्टांचा विनाश करण्याचे भगवंत येतात. सो युद्ध ही भगवंताच्या योजनेचा एक भाग आहे. ओके. सो भगवंताच्या इच्छेशिवाय काही होत नाही. सो जे जुगार खेळले युधिष्ठिर महाराज, बरेच लोक प्रश्न विचारतात की युधिष्ठिरासारखा महात्मा जुगार कसा खेळला? एवढा शुद्ध भक्त आणि त्याला माहिती आहे जुगार खेळणं चुकीचं आहे. आपण एवढं शुद्ध भक्त नाही आहोत तर आपण 4 नियमांचं पालन करतो, जुगार खेळत नाही आपण. मग युधिष्ठिरासारखा एवढा धर्मात्मा, एवढा शुद्ध भक्त कसं काय जुगार खेळला? तर ते जुगार खेळण्याचा भगवंताची योजना होती. कशी केली भगवंताची योजना? तर ज्यावेळी युधिष्ठिर महाराज राजा बनले होते, चक्रवर्ती सम्राट बनले होते आणि त्यावेळी त्यांना भेटायला व्यासदेव आले होते आणि व्यासदेवाने सांगितलं लवकरच पूर्ण पुरुषोत्तम भगवंत तुला साधन बनवून एक भयानक युद्ध घडवणार आहेत आणि त्या युद्धामध्ये ते अनेक दुष्टांचा संहार करणार आहेत. आता युधिष्ठिराला कल्पना आली की युद्ध घडणार, मोस्टली युद्ध आमच्याकडे कौरवांच्यात होणार. युधिष्ठिर विचार केला की नाही नाही आम्हाला युद्ध नको अजिबात. मग युद्ध नको असलं काय केलं पाहिजे? जी दुसरी पार्टी सांगेल ते ऐकलं पाहिजे. जर आपण दुसऱ्यांचं ऐकलं, त्यांना विरोध केलाच नाही तर युद्ध कसं होईल? युद्ध व्हायचा प्रश्न येणारच नाही. आणि म्हणून युधिष्ठिर ठरलं की जे काही मला धृतराष्ट्र सांगेल ते मी ऐकेन चुपचाप, जेणेकरून आमच्यात वाद होणार नाहीत, आमचं युद्ध होणार नाही. आणि म्हणून ज्यावेळी धृतराष्ट्रानं जुगार खेळायचं आमंत्रण दिलं, एक तर क्षत्रिय होते, क्षत्रिय युद्धाचं आमंत्रण जुगाराचं आमंत्रण नाकारू शकत नाही, क्षत्रियांचा नियम आहे. ओके. आणि दुसरं
भक्ताच्या दृष्टीने विचार केला तर, की मी जर नाकारलं तर कदाचित विरोध होईल त्यांचा, आणि विरोध झाला कधी युद्ध निर्माण होईल, मला युद्ध टाळायचं म्हणून ते जुगार खेळायला गेले आणि प्रत्येक गोष्ट हो म्हणत गेले. बघा भगवंताने कशी योजना केली. युधिष्ठिर इच्छा नव्हती, पण भगवंताची योजना होती, तर जुगार खेळावाच लागला. आणि पुढचं प्रकरण घडलं, मग वस्त्रहरण झालं, मग पुढे युद्ध वगैरे ठरलं सगळं. तर हे जे काळ रूपामध्ये भगवंत असं दाखवणार आहे, कोणाकोणाला महाराज मी आधीच ठरलंय, आणि ते मेलेलं भगवंत दाखवणार आहेत अर्जुनाला. आणि तेच भगवंत इथं सांगत आहेत, तू सगळं या ठिकाणी पाहू शकशील. ओके. आता श्लोक क्रमांक 8 फार महत्वाचा आहे. ओके, व्यवस्थित सगळ्यांनी ऐका, मी जे प्रश्न विचारणार आहे परीक्षेमध्ये. ओके. न तु मां चक्षुषे द्रष्टुम अनेनैव स्वचक्षुषा दिव्यं ददाति मे चक्षुं पश्च मे योगमैश्वरम्. परंतु तू तुझ्या वर्तमान नेत्रांनी मला पाहू शकणार नाहीस, म्हणून मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो, माझे योग ऐश्वर पहा. आता हा श्लोकाचा अर्थ वाचल्यानंतर आपल्याला काय वाटतंय, की अर्जुनाकडं दिव्य दृष्टी नाहीये, अर्जुनाकडं स्थूल दृष्टी आहे, आणि केवळ स्थूल दृष्टीनंच तो हे जग पाहतोय, आणि म्हणून त्याला विश्वरूप पाहण्यासाठी दिव्य दृष्टी मिळाली पाहिजे, असा अर्थ वाटतो ना भाषांतर वाचल्यावर. जसं माझ्याकडे आता सुदृष्टी आहे, सो मला भगवंत पाहता येईल का डायरेक्टली? नाही पाहता येणार. मला दिव्य दृष्टी पाहिजे, तरच मी विश्वरूप पाहू शकेन. मला अप्लिकेबल आहे हे. पण हे वाक्य अर्जुना अप्लिकेबल आहे का? अर्जुनाची दृष्टी दिव्य दृष्टी स्थूल दृष्टी आहे का? काय वाटतं तुम्हाला वृषाली माताजी? प्रभूजी अर्जुन हे शुद्ध भक्त आहेत ना, हा, त्यामुळे त्यांच्याकडे मग शुद्ध दिव्य भक्ताची कोणती दृष्टी दृष्टी असते? पाहू शकतात भगवंताचं स्वरूप. हा, मग शुद्ध भक्ताची समजा दृष्टी कोणती आहे? प्रेम दृष्टी असते. हा 3 दृष्टी आहेत ना, जी जी स्थूल दृष्टी, ज्ञानचक्षु आणि प्रेम चक्षु. ज्याच्याकडं प्रेमचक्षु आहे तोच श्रीकृष्णांचं द्विभुज रूप ऍक्च्युअल अर्थानं जाणून घेऊ शकतो, आणि ऍक्च्युअल त्यांच्या प्रकारे सख्यत्वाचं, दास्यत्वाचं, माधुर्यत्वाचं आणि वात्सल्यत्वाचं आदान प्रदान करू शकतो. आणि अर्जुन साक्षरसामध्ये होता, ऐश्वर्युक्त आहे पण साक्षरस आहे. सो अर्जुन श्रीकृष्णांचं दिव्य रूप पाहतोय, त्यांचं सच्चिदानंद रूप पाहतोय, जे सामान्य चक्षुला अशक्य आहे पाहणं. सो अर्जुनाकडे उच्च दृष्टी आहे, पण देवता शुद्ध भक्त आहेत का? नाही आहेत. आणि देवता शुद्ध भक्त नसल्यामुळं देवता भगवंताचं कोणतं रूप पाहतात? विश्वरूप पाहतात. जेव्हा देवता प्रार्थना करतात, भगवंता कोणती प्रार्थना करतात? पुरुषोक्त प्रार्थना करतात. ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपाद सभूमी विश्वतो मुखम तस्य दशांगुलैर. ही प्रकारची प्रार्थना देवता करतात. कायम देवता ही प्रार्थना का करतात? कारण त्यांचं अंडरस्टँडिंग भगवंताशी हेच आहे. देवता शुद्ध भक्त नाही आहेत, ते मिश्र भक्त आहेत, सगळ्या देवता ऍटलिस्ट. आणि त्यांचं अंडरस्टँडिंग काय आहे? एक मिनिट. की भगवंत हे सर्व व्यापी आहेत, विश्वव्यापी आहेत, हजारो हात आहेत, हजारो पाय, हजारो डोळे आहेत. सो आता एका प्रकारे भगवंत दिव्य दृष्टी देत आहेत अर्जुनाला, म्हणजेच एका प्रकारे जी दृष्टी आहे अर्जुनाकडं, प्रेमचक्षु जे आहेत, त्या प्रेमचक्षुला काढून घेणार आहेत, की त्या प्रेमचक्षुवरती खालचे डोळे, देवतांचे डोळे, जे प्रेमचक्षुच्या खालच्या स्तरावरती आहेत. श्लोकाचा अर्थ असं वाटतं की आत्ता जे डोळे त्याच्या वरचे डोळे भगवंत देतात अर्जुनाला, जेणेकरून अर्जुन विश्वरूप पाहू शकेल. पण आचार्य सांगतात असं नाहीये. अर्जुन सच्चिदानंद रूप पाहतोय, सच्चिदानंद रूपावर आदान प्रदान करतोय, प्रेमचक्षु अर्जुनाकडे आहेत, जे देवतांकडे नाही आहेत. मग अर्जुनाला जर त्यांचं विश्वरूप पाहायचं असेल, जे देवतांचे डोळे आहेत, जे भौतिक आहेत, जे आध्यात्मिक नाही आहेत, जे प्रेमचक्षु नाही आहेत, ते डोळे अर्जुनाला दिले पाहिजेत, ज्या डोळ्याचा अर्जुन हे विश्वरूप पाहू शकेल. पण प्रेमचक्षुद्वारे प्रेमी भक्त कधीच भगवंतांना विश्वरूपात पाहू इच्छित नाही. तो काय द्विभुज रूपातच भगवंतांना पाहू इच्छितो. सो भगवंतांनी अर्जुनाला खालच्या लेवलचे डोळे इथं दिले आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. दुसरा मुद्दा, हे डोळे काय करतात नक्की? सो भगवंताचं विश्वरूप आणि सच्चिदानंद रूपामध्ये फरक काय आहे?
सो भगवंताचं विश्वरूप हे इतर सच्चिदानंद रूपांपेक्षा वेगळं कसं आहे, कारण का इतर सच्चिदानंद रूप शाश्वत आहेत. इतर जे अवतारांचे रूप जे आहेत, नरसिंह रूप असेल, वराह रूप असेल, कृष्ण रूप आहे, राम रूप आहे, ही सगळी रूप शाश्वत आहेत. तर ते शाश्वत ग्रह आहेत. त्या त्या वैकुंठ ग्रहावर ती रूप प्रकट होतात, लीला करतात आणि त्या ग्रहावर निघून जातात. अयोध्या धाम शाश्वत आहे, मथुरा धाम शाश्वत आहे, नरसिंहाचं ग्रह शाश्वत आहे, वराहदेवाचं ग्रह शाश्वत आहे, वामनदेवाचं ग्रह शाश्वत आहे. आणि त्या त्या ग्रहावर अवतार येतात, लीला करतात, त्या त्या ग्रहावर निघून जातात. पण विश्वरूप तसं नाहीये. सो विश्वरूप म्हणजे काय आहे? एका प्रकारे हे रूप इमॅजिनरी आहे, एका प्रकारे हे रूप काल्पनिक आहे. हे विश्वच भगवंताचं रूप आहे. दुसऱ्या स्कंदामध्ये सांगितलंय विश्वरूप म्हणजे काय? कल्पना केलेलं रूप आहे. की नद्या म्हणजे भगवंताच्या धमन्या आहेत, डोंगर म्हणजे भगवंताची हाडं आहेत, त्यानंतर सूर्य चंद्र म्हणजे भगवंताचे डोळे आहेत. अशा प्रकारे कल्पना केली आहे. कोणासाठी केलेली कल्पना आहे? जे भगवंताचं सच्चिदानंद रूपावर ध्यान लावू शकत नाहीयेत, ज्यांना आता तेवढं शुद्धीकरण झालं नाही आहे की सच्चिदानंद रूपावर भगवंत ध्यान लावता येईल, अशा रूपांसाठी, अशा लोकांसाठी भगवंतांना पाहण्यासाठी आणि ध्यान लावण्यासाठी ही एक कल्पना आचार्यांनी आणि शास्त्रांनी केलेली आहे. पण ती बोनाफाईड कल्पना आहे. आपण करणं कल्पना आणि शास्त्राने कल्पना करणं फरक आहे. शास्त्रांनी केलेली कल्पना आपण स्वीकारली, आपलं शुद्धीकरण होईल. आपल्या मनानं आपण कल्पना केली तर शुद्धीकरण होणार नाही. सो शास्त्रांनी केलेली कल्पना आपण स्वीकारली. आता या विश्वरूपात सो अशी कल्पना केली आहे सगळी. झाडं म्हणजे केस आहेत भगवंताचे, नद्या म्हणजे धमन्या आहेत, डोंगर म्हणजे हाडं आहेत, सूर्य चंद्र मग अशी बोललो आपण सगळं जे काय ते. आता इथं जे विश्वरूप अर्जुन पाहणार आहे ते कोणतं रूप आहे? ते रूप तर असं का आपलं दिसणार नाही, झाडं डोंगर असं काही दिसणार नाही. देवता दिसणार आहेत, हजारो सूर्य दिसणार आहेत, हजारो चंद्र दिसणार आहेत, ब्रह्मदेव दिसणार आहे आणि सगळं एकाच ठिकाणी भगवंताशी जोडलं गेलं दिसणार आपल्याला विश्वरूपामध्ये. सो भगवंताने काय केलं? या दिव्य दृष्टीद्वारे, या देवतांच्या चक्षुंद्वारे हे डॉट जोडून एक रूप जे बनेल ते अर्जुनाला दाखवलं. सो विश्वरूप जे भागवतमध्ये सांगितलंय, आणि हे विश्वरूप भिन्न आहे का? नाही, एकच रूप आहे. हे पण तेच विश्वरूप आहे, हे पण काल्पनिकच आहे. का काल्पनिक आहे? कारण विश्व नष्ट होणार आहे. सो विश्वरूप पण नष्ट होणार आहे. विश्वरूपात कुठल्या ग्रहावर असं आध्यात्मिक जगामध्ये कुठला ग्रह नाही आहे जे विश्वरूप शाश्वत राहतं. सो हे भगवंताचं स्वरूप रूप नाहीये, हे भौतिक रूप आहे भगवंताचं. भौतिक प्रकृती भगवंताची ऊर्जा आहे आणि ते डॉट जोडून जे रूप दिसेल ते रूप भगवंतांनी अर्जुनाला दाखवलं. थोडक्यात थोडक्यात भगवंतांनी अर्जुनाला अशी दृष्टी दिली ज्या दृष्टीने तो ते डॉट जोडू शकेल आणि रूप पाहू शकेल एकत्रितपणे. कळलं का? हे का गोंधळ आहे अजून? असेल तर प्रश्न विचारा. ओके, हे जे काय आता बोललो मी या श्लोकावरती. येस, वृषाली माताजी. प्रभूजी, जे देवी देवता आहेत, भगवंताचं जे खरं स्वरूप आहे ना, द्विभुज रूप आहे हम्म, भगवंताचं, हम्म. मग ते पाहू शकत नव्हते का? तुम्ही म्हणालात की म्हणजे ते बघा, पाहणं भगवंताचं जे आणि स्वरूप आहे. नुसतं पाहण्यात फरक आहे. पाहणं आणि समजून घेणं. दुर्योधन पण कृष्णाला पाहू शकत होता ना, हम्म, पण दुर्योधन कळलं कृष्ण कोण आहेत? नाही कळलं. नाही. सो देवतांना सुद्धा सहजगत्या भगवंताचं सच्चिदानंद रूप समजत नाही. भगवंताचं द्विभुज सच्चिदानंद रूप त्यांना समजत नाही. त्यांना समजणं अवघड जातं. म्हणून देवता पण गोंधळून जातात. ब्रह्मदेव गोंधळून गेले कृष्णाला पाहून, की लोणी हातामध्ये दहीभात घेणारा आणि मित्राच्या तोंडाला असं मारून ताक पिणारा कसा कृष्ण असू शकेल? कसे भगवंत असू शकतील? ते हे रूप समजणं अवघड आहे, एवढं सोपं नाहीये. शुद्ध भक्तीद्वारेच कळतं फक्त हे रूप. म्हणून प्रामुख्यानं देवता या अशा प्रकारे त्यांना पाहत असतात. सो तुमचं म्हणणं बरोबर आहे. 33 कोटी देवतांपैकी मॅक्सिमम देवता कृष्णाचं सच्चिदानंद रूप समजू शकत नाहीत, त्यावर ध्यान लावू शकत नाहीत, ते त्याला झटकन स्वीकारू शकत नाहीत. ते जरी या विश्वामध्ये कृष्णाने अवतार घेतला तरी पण. ओके, आणि नॉर्मल अवस्थेमध्ये ते कायम विश्वरूप पाहायचा प्रयत्न करतात देवता. या पुरुष सुक्त रूपातच त्यांना ते पाहायचा प्रयत्न करत असतात. म्हणून ते देवता आणि दृष्टी आपल्याला भगवंतांनी दिली. केवळ शुद्ध भक्तच त्यांना त्या प्रकारे जाणू शकतात.
प्रभूजी हे देवताच गेले होते ना, ज्या भगवंताच्या प्राकट्य व्हायच्या आधी पण देवतानं कुठे प्रार्थना पाहिलं? करायला ब्रह्मदेवानं पाहिलं नाही. ब्रह्मदेवाला. क्षीरसागर गेले, ब्रह्मा दिसले का भगवंत? नाही दिसले. फक्त आवाज ऐकला ब्रह्मदेवांनी. ओके, ब्रह्मदेव पाहू शकले नाहीत सहजगत्या. ज्यावेळी पण देवता तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं ना, की माझा अवतार होणार आहे आणि तुम्ही पण अवतार घ्या, म्हणजे हा तुम्ही पण. सांगितलं, तरी पण इंद्राला कळलं का? इंद्र काय म्हणला कृष्णाला बघून? वाचाल बालिश स्तब्ध आज्ञ पंडित मानिना गोप्या मर्त उपाशित्य कृष्णम मर्त्य उपाशित्य गोप्या चक्रमे अप्रियम. जे भगवंत सांगितलं गोवर्धनची पूजा करा, इंद्राला कळलं. इंद्र काय म्हणलं कृष्णाला? ज्या इंद्र गेला तर प्रार्थना करण्यासाठी, आणि गर्भामध्ये प्रार्थना केली होती इंद्रानं. जे भगवंत गर्भामध्ये होते देवकीच्या, गर्भस्तुती म्हणतात त्याला, दुसरा स्कंद, दुसरा अध्याय 10व्या स्कंदातला. पण ज्यावेळी इंद्रानं सांगितलं, इंद्र काय म्हणतो की हे ब्रजवासी लोकांनी कुणाचा आश्रय घेतलाय? वाचाल, बडबड्या माणसाचा, बालिश, एका लहान बालिश, स्तब्ध, अहंकारी. ओके, आज्ञ पंडित म्हणणं, अज्ञानी पुरुषाला पंडित समजतो. कृष्णम मर्त्य, एका मरणाऱ्या कृष्णाचा आश्रय घेतला, आणि त्या आश्रय करून गोप्या मे चक्र अप्रियम, हे गोप मला अप्रिय झालेत, आता यांना धडा शिकवला पाहिजे. बघा, हा इंद्र आहे. का घडलं इंद्राला? का कळलं कृष्ण कृष्ण भगवंत आहेत इंद्राला? कारण त्या देवता आहेत, ते शुद्ध उत्तर नाही आहेत. ओके. जी जी प्रभूजी. प्रभूजी म्हणजे जे पाहणारे होते त्यांना ते साधारण मनुष्य असल्यासारखं वाटत होते, आणि जे शुद्ध भक्त आहेत त्यांना ते म्हणजे त्यांना कळत होते की हे भगवंत हम्म. आहेत स्वतः. आता तात्पर्यामध्ये आपण सोप वाटणार, असं ते. तात्पर्यामध्ये आपण एक्सप्लेन करेन मी डिटेलमध्ये. ठीक आहे. हम्म. धन्यवाद ओके. प्रभूजी. हरे कृष्ण. अजून कोणा प्रश्न आहे? आता मी चर्चा केली त्यावर काय गोंधळ? आणि डोक्यात गोंधळ आहे, अजून क्लॅरिटी येत नाही, समोर पटत नाहीये, असं कोणी आहे का? असं तर विचारा. हा प्रश्न विचारणार आहे मी. येस, श्री लक्ष्मी प्रिया माताजी. का प्रभूजी कोण आहेत? माताजी, श्री लक्ष्मी प्रिया माताजी, विचारा. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम प्रभूजी. हां, बोला. मगाशी जे आत्ताच्या श्लोकाच्या रिलेटेड नाहीये, मगाशी जे माताजीने विचारलं ना, हम्म, की भगवंतांना आपण म्हणजे कधी मुक्त होणार आहे, ते एक स्टोरी सांगितले ते हम्म, बरोबर. ब्राह्मण आणि सांबारीचे त्याच्या रिलेटेड. पण आपण कितीतरी श्लोकामध्ये असं ऐकतो की भगवंतांना तर आपलं पास्ट, नंतर वर्तमान आणि फ्युचर सगळंच माहिती आहे. मग तुम्ही असं कसं काय सांगितलं की भगवंतांना ते माहिती नाहीये, आपण हे कधी होणार नाही? त्याला कॉन्टेक्स्ट आहे. प्रत्येक गोष्ट जी सांगितली आहे शास्त्रामध्ये, त्याला कॉन्टेक्स्ट आहे, कुठल्या कॉन्टेक्स्ट सांगितलं गेलेलं आहे. जसं मी त्या माताने उत्तर ओके. सांगितलं होतं की भगवंत जे म्हणतात मला तुझं भविष्य माहिती, त्याला कॉन्टेक्स्ट काय आहे? कॉन्टेक्स्ट आहे की तुमच्या गुणांच्या आधारे मला माहिती आहे भविष्य काय आहे. तुम्ही कोणत्या गुणांच्या अधिपत्याखाली आहात हे मला माहिती आहे. तुमचे कर्म मला माहिती आहेत, आणि त्या कर्मानुसार काय तुझे जीवनामध्ये घडणार आहे हे मला माहिती आहे भविष्यात. आणि त्या घडलेल्या अवस्थेमध्ये तुम्ही काय डिसिजन घेणार आहात गुणांच्या आधारावरती, आणि परत तुमची कर्म काय बनणार आहेत, आणि पुढे काय होणार आहे, या सायकलच्या आधारावर मला माहिती आहे की भविष्यात काय घडणार आहे. पण ज्या व्यक्ती भक्ती मार्गामध्ये येतो, ही सायकल चेंज होते, ही सायकल ब्रेक होते, ही सायकल तुटते. व्यक्ती गुणांच्या अधिपत्याला राहत नाही, तर श्रद्धा बदलते, त्याची व्हॅल्यू सिस्टीम बदलते. ओके, सो त्या आधारावरती भगवंत, आणि हे कुठल्याही क्षणी होऊ शकतं. अहेतुकीपणे जर भक्तांचा प्रवेश झाला आपल्या जीवनामध्ये, जो अहेतुकी आहे, जो कर्माच्या आधारावर डिपेंड नाही आहे, जो यदृच्छय आहे, आपला कर्माशी तर काही संबंध नाही आहे. ओके, यदृच्छया मत कथा दो जातू श्रद्धस्तु अपमान ना निर्विण्णो नाथ सक्तो भक्तियोग सिद्धा, किंवा भक्ती सिद्ध म्हणले अति बडा भाग्येनं, कुठल्या महत् सौभाग्यानं आपल्या जीवनामध्ये जर भक्तांचा प्रवेश झाला तर गोष्टी बदलतात. आपली फ्री विल आपण वापरली, आणि आपण भगवंताकडे वळायचा निर्णय घेतला, आणि मोमेंट भगवंताकडे वळायचा निर्णय घेतला, ही कर्माची सायकल ब्रेक झाली, गुणांचा प्रभाव बदलला, आणि भविष्यकडे बदललं आपलं, जे भगवंताला माहित नाही आता. आपलं भविष्य भगवंताला माहित होतं गुणांच्या आधारे. आता गुण बदलले, भविष्य पण बदललं. कळलं? ओके प्रभूजी. थँक्यू प्रभूजी. ओके. ओके, तर आपण तात्पर्य वाचूया. शुद्ध भक्त श्रीकृष्णांना त्यांच्या द्विभुज रूपाव्यतिरिक्त इतर कोणत्याही रूपात पाहण्याची इच्छा करीत नाहीत.
श्रीकृष्णांच्या कृपेनेच भक्ताने त्यांचे विश्वरूप भक्ताने त्यांचे विश्वरूप मनाने नव्हे तर दिव्य नेत्रांनी पहावे. श्रीकृष्णांचे विराट रूप पाहण्यासाठी अर्जुनाला मन नव्हे तर दृष्टी बदलण्यास सांगण्यात आली. श्रीकृष्णाच्या विश्वरूपाला अधिक महत्त्व नाही आणि हे पुढील श्लोकात स्पष्ट करण्यात येईल, कारण ते भौतिक रूप आहे. तरीही अर्जुनाला विश्वरूप पाहण्याची इच्छा असल्याने विराट रूप पाहण्याची आवश्यकता अशी विशिष्ट दृष्टी भगवंताला प्रदान करतात. ज्या भक्ताने श्रीकृष्णांशी आपला दिव्य संबंध यथार्थत्वाने प्रस्थापित केला आहे ते श्रीकृष्णांच्या ऐश्वर्य प्रदर्शनामुळे आकृष्ट होत नसून प्रेममय स्वरूपामुळे आकृष्ट होतात. त्यांचे सवंगडी सखा माता पिता यांना श्रीकृष्णाने आपले ऐश्वर्य प्रकट करावे अशी मुळीच इच्छा नसते. ते विशुद्ध प्रेमामध्ये तल्लीन झाले असतात की श्रीकृष्ण स्वतः पुरुषोत्तम भगवान आहेत याची जाणीव सुद्धा त्यांना नसते. आणि याच प्रकारची भक्ती श्रीकृष्णांना आवडते. चैतन्य चरितामृतमध्ये चैतन्य महाप्रभूच्या अवताराचं कारण देताना कविराज गोसावी सांगतात कृष्णाच्या मुखातनं. कृष्ण काय म्हणतात? सकल जगत मोरे करे विधी भक्ती, विधी भक्त्या व्रज भाव पायते नाही शक्ती. सगळं जग माझी वैधी भक्ती करते. वैधी भक्ती म्हणजे ऐश्वर्युक्त भक्ती करते. आणि अशा प्रकारच्या ऐश्वर्युक्त भक्तीमुळे, विधी भक्तीमुळे, काही शास्त्रनिमत भक्तीमुळे वृंदावनचा भाव प्राप्त होत नाही. सो मला काय इच्छा आहे? वृंदावनच्या भक्तांप्रमाणे लोकांनी माझी भक्ती करावी. वृंदावनची भक्ती कशी आहे? ओके, तर वृंदावनची भक्ती कसं मानतात? तर की मोरपुत्र मोरपती मोर प्राण, मोरपुत्र मोरपती मोर प्राण सखा सई भावे येई मोरे, मोरपुत्र मोर सखा मोर प्राणपती येई भावे सई मोरे करे शुद्ध भक्ती. ते मला भगवंत मानत नाही, ते मला मुलगा मानतात, मित्र मानतात, पती मानतात आणि या शुद्ध भावाने माझी भक्ती करतात. आपण बळ मानी आमार समहीन सेई भावे हय आम्ही ताहार अधीन. ते स्वतःला मोठा मानत नाहीत, माझ्यापेक्षा मला मोठा मानत नाहीत. ते मला त्यांच्यावर छोटा मानतात. आपण बळ मानी स्वतःला मोठा मानतात. आमार समहीन किंवा माझ्या समान मानतात. सेई भावे हय आम्ही ताहार अधीन. आणि ही त्यांची भक्ती पाहून मी त्यांच्या अधीन होतो. या प्रकारची भक्ती मला जास्त आवडते. ओके, सो भगवंतांना क्लिअरली, सो भगवंतांना शुद्ध भक्ती जास्त आवडते. अशा प्रकारची व्रजभक्ती जास्त आवडते. आपल्या दिव्य प्रेमाच्या आदान प्रदानामध्ये श्रीकृष्ण हे परमेश्वर असल्याचे सुद्धा त्यांना विस्मरण झाले होते. श्रीमद भागवतात म्हणले आहे की श्रीकृष्णाबरोबर क्रीडा करणारे गोपळ अत्यंत पुण्यवान होते. इत्थम सताम ब्रह्म सुखानुभूत्या दास्याम गतानाम परदैवतेनाम मायाश्रितानाम नरदारकेणाम साकं विजंवम कृतपुण्यपुंजा. काय म्हणले? कसं वेगवेगळ्या प्रकारचे लोक वेगळ्या भगवंता वेगळ्या प्रकारे पाहत होते त्यांच्या दृष्टीनुसार त्याच कृष्णाला. बघा, प्रत्येकाच्या विकासानुसार श्रद्धेच्या ते कृष्णाला पाहतायत. इत्थम सताम ब्रह्म सुखानुभूत्या. सताम म्हणजे कोण? जे मोठे मोठे ऋषीगण आहेत जे भगवंतांना एका ब्रह्म ज्योती स्वरूपात पाहू इच्छितात. त्यांना कृष्ण काय दिसायचे? ब्रह्मज्योती, निर्विशेष ब्रह्मज्योती. मायावादी लोक किंवा निर्विशेषवादी लोक, मायावादी नाही निर्विशेषवादी लोक, मायावादी थोडे वेगळे असतात. दास्याम गतानाम परदैवत, म्हणजे दास्य भावातले भक्त आहेत. तर कृष्ण कसे वाटायचे? तेच कृष्ण परदैवत आहे ना, आमचे दैवत आहेत, आमचे परमेश्वर आहेत, आमचे भगवंत आहेत. मायाश्रितानाम, ज्यांनी मायेचा आश्रय घेतलाय, थोडे जे मायेमध्ये गोंधळलेले आहेत, दुर्योधन सारखे किंवा इतर लोक त्या काळात असलेले. मायाश्रितानाम नरदारकेणा, एक सामान्य मनुष्य आहे. सो जो मायेमध्ये गुंतला मनुष्य आहे तो कृष्णाला एक सामान्य मनुष्य समजतो. आणि त्या कृष्णाची लीला कळत नाही त्याला. हे कृष्ण रासला कशा खेळतात, असं असं व्यभिचार कृष्ण कसा करू शकतात, कृष्ण गोपीची वस्त्र हरण कशा करू शकतात, कृष्ण चोरी कशा करू शकतात, कृष्ण एवढ्या बायका लग्न कशा करू शकतात. सो कृष्ण कृष्ण आहेत, त्यांना कुठल्या नियम लागू पडत नाहीत. ते परमेश्वर आहेत. नियम आपल्याला लागू पडतात. आपण परमेश्वर नाही आहोत, आपण सामान्य आहोत. सामान्य माणसाचे नियम आहेत. तर कृष्णाला पण नियमांचं पालन करायला त्याचा अर्थ काय? परमेश्वर व्हायचं ना, स्वराट व्हायचा अर्थ काय त्यांना? ते काय करू शकतात?
सो मायाश्रितानां नरदारकेणा साकं विजंबन कृतपुण्यपुंजा. पण जे त्यांचे मित्र आहेत, जे त्यांच्यावर खेळत होते, त्यांना वाटतं आपला मित्रच आहे का? कृतपुण्यपुंजा. इथं पुण्य म्हणजे भौतिक पुण्य नव्हे. दान धर्म जे पुण्यकर्म म्हणतो आपण, स्वर्गात जाण्यासाठी करतात ते पुण्यकर्म, ते पुण्य नाही. इथं पुण्याचा अर्थ आहे भक्तिमय क्रिया. त्यांनी मागच्या अनेक जन्मामध्ये एवढी भक्ती केली आहे, एवढी भक्ती केली आहे की त्या भक्तीच्या आधारावरती त्यांना हे स्थान मिळाले कृष्णाच्या मित्राचं. आणि कृष्णाच्या मित्राचं स्थान मिळाल्यामुळं ते कृष्णाला विसरून पण गेले की भगवंत आहेत. मित्रासारखं त्याला खेळतात, मित्रासारखं मस्ती करतात, कृष्णाला हरवतात कुस्तीमध्ये आणि खेळामध्ये. कृष्णाचे मित्र त्यांना पटतच नाही कृष्ण भगवंत असू शकतील. जसं उदाहरणार्थ, जे कंसाला मारलं कृष्णांनी आणि चाणूर मुष्टिक शलतोषलला मारलं कृष्ण बलरामनी, वृंदावनातनं त्या रंगक्षेत्रामध्ये मथुरेमध्ये कृष्णाचे मित्र पण आले ते बघायला. श्रीदामा सुदामा मधुबंग स्टोक कृष्ण सगळे आलेले होते. आणि ज्यावेळी त्यांनी पाहिलं, त्यांना आश्चर्य वाटलं, अरे हा आपलाच कृष्ण आहे का नक्की? हा कोणता वेगळाच कृष्ण वाटतं मला. पण आपला कृष्ण आपल्याकडनं कुस्तीमध्ये हारायचा, आणि कंसाला कसं काय हारू शकेल आपला कृष्ण? आणि कंसाला मारल्यानंतर त्यांनी आव्हान दिलं कृष्णाला, ये आमच्यावर कुस्ती खेळ, बघूया आमच्यावर तुमचा कृष्ण आहेस का. आणि त्या सगळ्यांसमोर श्रीदामा सुदामांनी हरवलं कृष्णाला. आणि मग त्यांना पटलं हा आपलाच कृष्ण आहे. कसं काय कंसाला हरवलं? नारायणाची कृपा असेल कदाचित, माहित नाही मला. पण कृष्ण आपल्याकडनं हरतोय. सो कृष्ण भगवंत आहे, त्यांना पटतच नाही. हे आहे केवल भक्ती, केवल प्रेम, शुद्ध भक्ती. सो अर्जुन काहीसा या स्तरावरती होता, त्या स्तराला खालच्या स्तरावर आणलं गेलं. बाबा रे, तुला जर पाहिजे ना विश्वरूप बघायचं ना, देवतांच्या स्तरावरती ये. आणि त्या स्तरावरती येऊन तू हे विश्वरूप पाहायचा प्रयत्न कर, तेव्हाच तुला कळेल. ओके. आपल्याला पाहायचं आपल्या वरच्या स्तरावर गेलं पाहिजे, आपण देवतांच्या स्तरावर नाही आहोत. पण अर्जुनाला खालच्या स्तरावर आणावं लागलं भगवंतांना. ओके. वस्तुस्थिती ही आहे की भक्तगण या विश्वरूपाचे दर्शन घेण्यास फारसे उत्सुक नसतात. परंतु श्रीकृष्णांच्या वचनाला सिद्ध करण्याकरता विश्वरूप पाहण्याची अर्जुनाला इच्छा होती. की जे काय 10व्या अध्यायात बोलतात भगवंत विभूती योग, तो खोटा नाही आहे, तो मन गळत नाही आहे, मन कवडेगिरी नाही आहे त्यात, ते खरं आहे. हे जगासमोर यावं. यामुळे भविष्यकाळातील लोक जाणू शकतील की श्रीकृष्णाने स्वतःला केवळ सिद्धांत रूपाने किंवा तत्वदृष्ट्या भगवंत म्हणून प्रस्तुत केले नाही, तर ते स्वतः ॲक्च्युली मूळ स्वरूप अर्जुनासमोर प्रस्तुत केले आहे. अर्जुनाने या गोष्टीला पुष्टी देणे आवश्यक आहे, कारण अर्जुनापासूनच परंपरेचा प्रारंभ होणार होता, जो खरोखर भगवान श्रीकृष्णांना जाणण्यास उत्सुक आहेत आणि ज्यांना अर्जुनाचे पदचिन्हाचे अनुसरण करण्याची इच्छा आहे. त्यांनी जाणले पाहिजे की श्रीकृष्णाने किंवा सिद्धांत रूपाने स्वतःला परमेश्वर म्हणून प्रस्तुत केले नाही, तर वास्तविकपणे स्वतःला भगवंत म्हणून प्रकट केले. ओके ओके. सो आपण अजून 3-4 श्लोक पाहूया आणि थांबूया. ओके. संजय उवाच एवं उक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरि दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम्. सो संजय म्हणाला, हे राजा, अशा प्रकारे बोलून महायोगेश्वर पुरुषोत्तम भगवंतांनी आपले विश्वरूप अर्जुनाला दाखवले. सुचून पुढं विश्वरूपाचं वर्णन जे आहे हे चालू होत आहे. तर आपण एक काम करू, आपण थांबू इथं आणि पुढच्या रविवारी आपला अध्याय पूर्ण होईल. विश्वरूप दर्शन फार काही नाही सांगण्यासारखं. ओके, फटाफट आपलं होऊन जाईल. आणि पुढच्या रविवारी आपला अध्याय पण पूर्ण होईल, जेणेकरून आपण एका लिंकमध्ये व्यवस्थित विश्वरूप बघून घेऊ शकू. लिंक ब्रेक होणार नाही परत आपली. आणि पुढच्या रविवारी आपल्या तारीख किती असेल? 9 तारीख असेल. सो त्याच्या पुढच्या 2 रविवारमध्ये आपला 12वा अध्याय पण पूर्ण होऊन जाईल. सो जन्माष्टमीच्या आधी आपला हा दुसरं मॉड्यूल जे आहे ते पूर्ण होऊन जाईल. ज्यांनी पहिल्या मॉड्यूलचे ओपन बुक आणि क्लोज बुक लिहिले नाही आहे, वास्तविकपणे वेळ गेलेली आहे निघून, पण मी आपलं माझ्या परीनं तुम्हाला सगळ्यांना सर्टिफिकेट मिळावं या हेतूनं अजूनही वेळ देतोय की अजूनही तुम्ही लिहू शकता. दुसऱ्या मॉड्यूलची एक्झाम व्हायच्या आतमध्ये ज्यांना इच्छा आहे सर्टिफिकेट पाहिजे, ओपन बुक आणि क्लोज बुक पटकन लिहून मला सबमिट करा, जेणेकरून
तुम्हाला सर्टिफिकेट मिळायला सोपं पडेल. ओके, नाहीतर सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार नाही. प्रत्येक एक्झाम पूर्ण पाहिजे तर सर्टिफिकेट भक्ती असते तुम्हाला दिलं जाईल. ओके, येस. प्रभूजी ह्या अध्यायाचे प्रश्न कधी देणार तुम्ही सेकंड याचे? पुढच्या 12वा चॅप्टर झाल्यावर. ठीक आहे चालेल. हरे कृष्ण प्रभू. हा, बोला. एक विचारायचा क्वेश्चन होता की तुम्ही मगाशी असं बोलले की जे गुणाच्या अतीत आहे त्यांचं भविष्य भगवंतांना माहिती असतं, ते असं एक सेंटेन्स हो ना. हम्म. हा, बरं. मग आपण तर भक्ती करतो, मग आपण भगवंतांच्या अधिपत्याखाली आहे, मग ते असं नाही की भक्तांचं माहिती नसतं असं कसं? हा, आपलं तर भगवंतांच्या अधिपत्याखाली आहे, आपण गुणाच्या अधिपत्याखाली नाही, भगवंतांवरतीच निर्धारित आहेत, मग आपलं भविष्य तर भगवंतांच्याच हातात आहे ना. आपलं भविष्य भगवंताच्या हातात आहे, पण ते कर्मावर आधारित नाही. आता ह्याच्या आधी आपलं भविष्य भगवंता माहित होतं आपल्या कर्मानुसार, ओके. की माझ्या मागच्या जन्मातले कर्म काय आहेत, प्रारब्ध हा. अपराब्ध कर्म काय आहेत, आणि त्या कर्मानुसार काय काय रिएक्शन येणार आहे पुढे मला, हे भगवंताला माहित होतं. बरोबर. हो, बरोबर. आता बरोबर. भक्तीला कर्म जळतात ना, हो. भविष्य बदललं ना ते भविष्य बदललं का नाही? हो. मग म्हणजे भगवंता माहित का भविष्य? नव्हतं माहित. हा. कळलं? हो हो. हा. Yes. ओके, अजून काय प्रश्न कोणाला? ओके, प्रभूजी श्लोका पाठांतर ते तरी द्या ना, आम्ही निदान तेवढे पाठ करू. श्लोका मी सांगतो ना, प्रत्येक अध्याय श्लोक सांगितले तर मी. 7व्या कुठले श्लोक आहेत, 8व्या कुठले श्लोक आहेत, 9व्या कुठले श्लोक हा सांगितले सांगितले, एकसाथ आले तर मग आम्ही तेवढं जरा. आम्ही ऑलरेडी सांगितले. प्रत्येक अध्यायाच्या एंडच्या वेळी जेव्हा अध्याय संपतोय, मी त्या आम्ही अध्याय तेच. श्लोक सांगितले कुठले पाठ करायचे आहेत. ओके, कोणी लिहून घेतले तर शेअर करा ग्रुपवरती प्लीज. मी सांगितले आहे, चालेल. काही लोकांनी नोटडाऊन पण केले असतील. वृषाली माताजी, तुम्ही नोटडाऊन केले असतील तर ग्रुपवर शेअर करा. प्रभू ग्रुपवर शेअर करायचं नाही ना प्रभू, ऍडमिन तुम्ही आहेत. ओके ओके, ग्रुपवर टाकायला मला येतं. मला पर्सनल टाका, मला आठवत नाही आता. मला पर्सनल ग्रुपवर शेअर करतो. जी जी, ठीक आहे, ठीक आहे. ओके ओके, ठीक आहे, हरकत नाही. तर मी प्रत्येक प्रभूजी अध्याय एक शेवटी प्रश्न. सांगतोच. 10व्या अध्यायात म्हणजे चतुश्लोकी गीता आपला पाठ करायचे. 8वा, 9वा, 10वा, 11वा. 9व्या अध्यायातले मी श्लोक सांगितले ऑलरेडी, 8व्या श्लोक सांगितले ऑलरेडी मी, महत्वाचे श्लोक. नोट डाऊन केले शेअर करा मला, मी ग्रुपवर टाकेन. येस, प्रगती माताजी. प्रगती माताजी, हात वर केला. प्रगती माताजी, प्रश्न आहे का? येस, वृषाली माताजी. हा प्रभूजी, हरे कृष्ण प्रभूजी. बोला. प्रभूजी मला एक प्रश्न विचारायचा होता. हम्म आता आपण भक्ती मार्गामध्ये आलोय, हम्म पण एक धृतराष्ट्राच्या बाबतीमध्ये जसं की जेव्हा युद्ध झाल्यानंतर त्यांनी भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला होता की मी असं काय पाप केलं होतं की ज्यामुळे मला 100 पुत्र म्हणजे मृत्यू बघावा लागला. तर भगवान श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं होतं की तुम्ही पाठीमागचे जन्म असं बघत बघत जा, म्हणजे त्यासाठी दिव्य दृष्टी दिलेली. आणि ते बघत बघत गेले. 50 जन्म पाठीमागे गेल्यानंतर पण त्यांना रिअलाइज नाही झालं की आपण काय पाप केलं होतं. तेव्हा ते पुन्हा कृष्णांना विचारतात की 50 जन्मापर्यंत तर माझ्या असं काही निदर्शनास आलं नाही की मी काय पाप केलेलं आहे. बरोबर. आणि जेव्हा ते 51व्या जन्मामध्ये जातात तेव्हा त्यांना समजतं की त्यांनी कबुतराची 100 अंडी फोडलेली असतात, त्याच्यामुळे त्यांना ते पाप बरोबर भोगावं लागलं. तर बरोबर. मला असा प्रश्न पडला की आपण पण भक्ती मार्गामध्ये येण्या अगोदर हम्म किंवा आपले अगोदर जे काही जन्म झाले असेल त्या जन्मामध्ये आपण काय पाप केले असेल ते आता आपल्याला लक्षात नाहीयेत. आणि बरोबर. या जन्मामध्ये जे काही केलेलं असेल म्हणजे वाईट कर्म वगैरे, हम्म तर भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर ते पूर्वजन्माचं पाप किंवा ह्या जन्मामध्ये आपण जे काय केलेलं असेल, ज्या चुका केलेल्या असतात, हम्म तर त्याच्यामधून आपल्याला मुक्तता मिळते की ऑब्विसली कसं काय? मिळते ना, हे ऑब्विसली मिळते. ओके, भगवंत म्हणतात ना की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणमं अहम त्वां सर्व पापेभ्यो. सर्व पापेभ्योचा अर्थ काय आहे? मागचे अप्रारब्ध पण, प्रारब्ध पण. मागच्या जन्मात केलेले जे अजून प्रकट झाले नाही आहेत, आणि या जन्मात केले पण प्रकट झाले पण, सगळ्याची काळजी मी घेतो. भगवंत म्हणतात ना गीतेमध्ये क्लिअरली. सो आपली पापं सगळी नष्ट होऊन जातात आपण भक्ती करायला लागलो की, प्रोव्हायडेड भक्तीच्या आधारावरून पाप करत नाही आहेत. भक्तीचा आधार घेऊन पाप करत नाही आपण, तर ते नष्ट होऊन जातात सगळे. भक्तीनुसार पाप लागत नाही, अपराध लागतात. मोमेंट भक्ती करायला लागला की जे गेले पापाचं रूपांतर अपराधामध्ये होतं रूपांतर. पाप नष्ट होत जात सगळ्यात. तर तुम्हाला चिंता करायचं कारण नाहीच आहे ना, मागचं काही सगळं नष्ट झालं तुमचं.
श्रद्धा असेल तर, ऑफकोर्स श्रद्धा असेल तर. ओके. भगवंतावर पूर्ण श्रद्धा असेल, कृष्ण भक्ती केल्यावर इतर काही करायची गरज नाही आहे, ही श्रद्धा असेल तर हे होऊन जाईल. गुरुवर श्रद्धा असेल, भगवंतावर श्रद्धा असेल तर, हरिनामावर श्रद्धा असेल तर सगळी बाबत नष्ट होऊन जातात. ओके. आणि आपले जे काही कर्म थँक्यू. आहे त्याचा अधिकार भगवंत आपल्या हातामध्ये घेतात. आणि फक्त आपल्या याच्यापुढे जे काही आनंद होतील आणि दुःख होतील ही प्रकृतीद्वारे किंवा कर्माद्वारे दिले नसतात, भगवंतांनी आपल्याला आपणून दिले असतात, आपल्या कर्माचा थोडा भाग देऊन, टोकन म्हणून देऊन, आपल्या भक्तीमध्ये तीव्र करण्यासाठी किंवा भक्तीमध्ये प्रेरणा येण्यासाठी. कधी कधी भगवंत आनंद देतात, कधी भगवंत दुःख देतात. दोघांचा उद्देश एकच आहे, भक्तीमध्ये पुढे जाण्यासाठी. स्वतः पूर्णपणे आपला कंट्रोल भगवंताने आपल्या हातात घेतला आहे. प्रकृतीच्या आधिपत्याकडे आपला काही कंट्रोल राहिलेला नाही. ओके. हरे कृष्ण. हम्म. ओके. ओके, अजून कोणाचा प्रश्न आहे काही? हरे कृष्ण प्रभूजी. हा. चरणी प्रणाम. हम्म. प्रभूजी, भक्ती मार्गात यायच्या आधी असे काही काही निर्णय घेतले, त्याच्यानंतर त्याचा जो रिझल्ट आहे तो वेगळा निघाला. मग त्यावेळेस ते जे निर्णय घेतले ती प्रारब्धाच्या ह्याच्याने घेतले का स्वतःच्या इच्छेने जे घेतले होते ते कोणावर म्हणजे काय म्हणायचं त्याला? मला परत प्रश्न, मला कळवा नाही प्रश्न अजून. भक्ती मार्गात यायच्या आधी म्हणजे या जन्मात भक्ती मार्ग चालू करायच्या आधी तुम्ही जे हम्म. काही निर्णय घेतलेत, ओके, हा ते चुकले होते असं तुझं म्हणणं आहे. ओके. हा जे चुकीचे निर्णय घेतले परत त्याचा रिझल्ट नंतर कळाला की आपण तो निर्णय तसा नव्हता घ्यायला पाहिजे होता. हा. मग ते आपण कशाच्या ह्याच्यावर घेतले? गुणांच्या आधारावरती. स्वतःच्याच आपल्या कर्माच्या आधारे आपले गुण तयार झाले होते. आपल्या विशिष्ट गुणांच्या आधिपत्याचं विशिष्ट गुणांचा प्रादुर्भाव आपल्यावरती होता आणि त्या गुणांच्या प्रभावाखाली आपण निर्णय घेतले. ते प्रभूजी, पण प्रारब्ध लिहून ठेवलेलं असतं ना, आधीच असतं की हे प्रारब्ध म्हणजे आयुष्यात काय? होणार प्रारब्ध आहे. म्हणजे मॅनिफेस्ट झालं प्रारब्ध, तर प्रारब्ध म्हणतात. जे मागच्या जन्मात कर्म केलेले आहेत त्यातले काही कर्म आता प्रकट झालेत. कुठल्या रूपात? शरीराच्या रूपामध्ये, जन्माच्या रूपामध्ये, ऐश्वर्याच्या रूपामध्ये. उदाहरणार्थ, तुम्हाला स्त्रीचं शरीर मिळालं, मला पुरुष शरीर मिळाले. तुमचं प्रारब्ध वेगळं आहे, माझं प्रारब्ध वेगळं आहे. तुम्ही जन्म घेतला पुण्यामध्ये घेतला असेल, मी घेतला सांगलीमध्ये, सो दोघांचा प्रारब्ध वेगळा आहे. इथं तुमच्या मरणाचा दिवस हा असेल, माझ्या मरणाचा दिवस हा असेल कदाचित प्रारब्धानुसार. सो हे फिक्स झालं असं काही गोष्टी प्रारब्धानुसार. पण मोमेंट भक्ती इंटरव्हीन करते आपल्या जीवनामध्ये, हे प्रारब्ध बदलतं. आपण यावेळी मरणार असतो, मरणासाठी भगवंत बदलू शकतो आपली कदाचित. आपण एवढं ऐश्वर्य भोगणार असू, जसं माझ्या पत्रिकेमध्ये लिहिलंय मला लग्न होणार आहे म्हणून. मी जेव्हा ठरलं ब्रह्मचारी व्हायचं, माझी पत्रिका अनेक ज्योतिषांना माझ्या आईने दाखवली आणि प्रत्येकाने सांगितलं 1 वर्षात लग्न होणार आहे, 1 वर्षात लग्न होणार आहे. आज 12 वर्ष झाली, लग्न झालं का माझं? नाही झालं. प्रारब्ध बदललं माझं. मृत्यूची डेट बदलती, प्रभूजी, जसं की प्रारब्ध बदलतं माणसाचं भक्ती मध्ये इंटरव्ह्यू केल्यानंतर. ओके. त्याच्या आधीचं जे आहे ते आपल्या गुणानुसार प्रारब्धानुसार प्रकट झाले. प्रभूजी, म्हणजे आपण जे काही निर्णय घेतात तो म्हणजे असंच होणार होतं म्हणून तसा निर्णय घेतला का ते आपण त्याची भक्तीमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी यायच्या आधी कोणाची निर्णय आहे? घेतले ते गुणांद्वारे प्रभावित होते. आपल्या मागच्या कर्मानुसार आपल्यामध्ये काही गुण परमनंट होते. सत्वगुण, रजगुण, तमाचं कॉम्बिनेशन आपल्यामध्ये होतं आणि त्या गुणांचा प्रभाव आपल्या मनावरती, बुद्धीवरती होत असतो आणि त्या आधिपत्याखाली, त्या प्रभावाखाली आपण काही निर्णय घेतले. ओके. जे कर्माशी त्याची प्रेरित होते. जबाबदारी कोणाची आहे? त्याची जबाबदारी आपलीच आहे का? आपलीच होती, कारण का आपलीच कर्म होती ना. आपल्या कर्मानुसार आपल्याला गुण प्राप्त झाले आणि त्या गुणानुसार आपण निर्णय घेतले. बरोबर आहे, आपली जबाबदारी होती. मग त्याच्यामुळं नशीब म्हणजे जे व्हायचं ते बदलत राहिलं ना, बदलत गेलं त्याच्यामुळं. हो, गेलं. मग ते पण तसंच होणार होतं का? हा, आपली मागची कर्म, बघा, मागच्या कर्मानुसार काही गोष्टी फिक्स होतात या जन्मात. मी अभक्तासाठी सांगतोय ना, भक्तासाठी सांगत नाहीये. मागच्या कर्मानुसार हम्म. या जन्मात काही गोष्टी फिक्स असतात, त्या बदलता येत नाहीत. कुणाच्या पोटी जन्म घेणार, कुठं जन्म घेणार, कुठल्या शरीरात जन्म घेणार, किती काळ जगणार, किती ऐश्वर्य भोगणार, किती सुख भोगणार, किती दुःख भोगणार, हे फिक्स असतं. तेवढा प्रारब्ध कर्म जे बदलता येत नाहीत. पण परिणाम कशाचा आहे? तो मागच्या कर्माचा परिणाम आहे. पण या जन्मात व्यक्ती एखादा निर्णय घेईल, त्याचा त्याचा परिणाम पुढचं आयुष्य बदलण्यामध्ये होऊ शकतो. असं मान्य आहे. मागच्या दिवसात आत्ता काही गोष्टी फिक्स झाल्यात, ते बदलता येत नाही आहेत. पण आपण आत्ता काही गोष्टी केल्या तर त्याच्या पुढच्या गोष्टी बदलू शकतात ना. कर्म नॉर्मल कर्मी लोकांसाठी पण. उदाहरण दिलं विमानाचं. विमानात कोणी बसला व्यक्ती, एकदा विमान टेक ऑफ केल्यावरती कुठं विमान उतरणार आपल्या हातात आहे का? नाही. पहिला स्टॉप जो आहे तिथपर्यंत मिनिमम जावं लागेलच.
पण विमानामध्ये बसल्यावर आपण 3 निर्णय घेऊ शकतो. एकतर गप बसायचं, गप बसल्यावर काय होईल, उतरल्यावर गप उतरतो आपण. एकतर मैत्री करायची कोणावर तरी, मैत्री केल्यावर काय होईल, उतरल्यावर फायदा होईल त्या मैत्रीचा. हे कोणाचा खून करून टाका गळा दाबून, उतरल्यावर फाशी होईल, पण उतरणार तर आहेच फिक्स. सो आपल्या काही गोष्टी फिक्स झालेल्या आहेत, मागच्या कर्मानुसार प्रारब्ध फिक्स झालेलं आहे. अभक्तासाठी बोलतोय आधी मी. आणि या ड्युरेशनमध्ये ते जे काही निर्णय घेतले त्याचा पुढे परिणाम त्यांना होणार आहे. सो नशीब फिक्स झालेलं आहे काही गोष्टी, काही काही बाबतीत ऍटलिस्ट. आणि हे भक्ताच्या बाबतीत बदलतं. ते भक्ती आपल्यामध्ये येते, हे सगळं बदलू शकतं, की बदलतं तर भगवंताच्या डायरेक्ट कंट्रोल खालती येतं. सर प्रारब्धानुसार मरण या दिवशी होणार असेल तर भक्तामधला मरण लांब जवळ किंवा लांब जाऊ शकतं भक्ताचं मरण, भगवंताच्या इच्छेनुसार. ओके. जी जी जी, धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. ओके, आपण थांबू इथं. श्री प्रभुपाद की जय. ग्रंथाश्रम भागवतम की जय.